वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे कृष्ण. आपण 9व्या अध्यायाचा अभ्यास करत आहोत. या अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग. मधले 6 अध्याय भक्तियोगाचे आहेत. त्यापैकी हा पण भक्तियोगाशी संबंधितच अध्याय आहे. तर या अध्यायातले 34 श्लोकांचे आपण 4 भागात विभाजन करून अभ्यास करतोय. पहिले 3 श्लोक या ज्ञानाचं महत्त्व सांगतील. ज्ञानाचं म्हणजे इथं भक्तीचं, कारण आता हे भक्तीचा विभाग आहे. मग पुढच्या 4 ते 10 श्लोकामध्ये ऐश्वर्य ज्ञान. ऐश्वर्य ज्ञान म्हणजे भगवंतांची शक्ती कशी या जगाची निर्मिती करते, किंवा हे जगत कसं भगवंतांवरती निर्भर आहे, ते सर्व काही संचालन करतात, त्यांच्या आधिपत्याखाली सर्व काही सृजन होतं, नष्ट होतं, या माहितीला ऐश्वर्य ज्ञान म्हणतात. तर आणखीन या 2 विभागापर्यंतच आपण आहोत. त्याच्यामुळे समोरचं चर्चा नंतर करू जेव्हा आपण तिथे जाऊया. तर याच्यामध्ये आपण पहिल्या 3 श्लोकांपैकी, पहिल्या विभागातल्या 3 श्लोकांपैकी 2 श्लोकांचा अभ्यास केला. तर 8व्या आणि 9व्या अध्यायात संबंध काय? 8व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत बोलले होते, एते श्रुती पार्थजानान योगी मुह्यति कश्चन ज्ञानवाप्त्यम अवाप्त्यम वर्त एवच कर्मणी. की हे जे 2 मार्ग आहेत, अंधाराचा आणि प्रकाशाचा मार्ग, हे दोन्ही मार्ग जाणून भक्त काही त्याने प्रभावित होत नाहीत, कारण ते अनन्य भक्तीमध्ये असतात. मग असा अनन्य भक्त कसं व्हायचं त्याची माहिती या अध्यायामध्ये आहे. हा संबंध दोन्ही अध्यायामधला आहे की अनन्य भक्त त्या धूम्र आणि प्रकाशाच्या मार्गाने प्रभावित होत नाहीत, कारण ते भक्तीमध्ये स्थित आहेत. मग असा भक्त कसा व्हायचं तर त्याचं वर्णन या 9व्या अध्यायामध्ये आहे. तर पहिल्या 3 श्लोकामध्ये या ज्ञानाचं महात्म्य आहे. पहिल्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की हे गुह्यतम ज्ञान मी अर्जुन तुला देत आहे. तर आपण बघितलं गुह्य, गुह्यतर आणि गुह्यतमम. आत्मज्ञान जे दुसऱ्या अध्यायात आपण बघितलं, आपण शरीर नाही आत्मा आहोत, ते गुह्य ज्ञान झालं. गुह्यतर ज्ञान म्हणजे जे आपण प्राधानीभूत भक्तीचं ज्ञान बघितलं होतं 7व्या अध्यायामध्ये. आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ नंदम जरामरण मोक्षाय. मोक्षकामना असणारे किंवा भौतिक इच्छा असणारे, ज्यांच्या भक्तीमध्ये कर्माचं किंवा ज्ञानाचं मिश्रण आहे, ती प्राधानीभूत भक्ती, त्याला म्हणायचं गुह्यतर ज्ञान. आणि गुह्यतम म्हणजे शुद्ध भक्ती, केवला भक्ती. तर या अध्यायामध्ये शुद्ध भक्तीचं वर्णन आहे. म्हणून भगवंत म्हणतात की मी तुला इथे गुह्यतमम ज्ञान सांगत आहे. प्रवक्ष्यामी म्हणजे तुला सांगणार आहे. आणि तुलाच का सांगणार आहे? कारण तू अनसूय आहेस. तुला माझ्याबद्दल द्वेष किंवा मत्सर नाही आहे. यावर आपण विस्तारित चर्चा केली होती. आणि मी तुला ज्ञान सांगणार आहे, आणि त्या ज्ञानाने तुला विज्ञान म्हणजे माझा प्रत्यक्ष अनुभवसुद्धा होईल, किंवा साक्षात्कार पण. या ज्ञानाची परिणिती माझ्या साक्षात्कारामध्ये होते, म्हणून ज्ञान विज्ञान संहितम. आणि मग या ज्ञानाचा प्रभाव काय होतो? ॲक्च्युली खरा प्रभाव तर भगवत साक्षात्कारच आहे, पण आनुषंगिक प्रभाव आहे मोक्षसे अशुभात. मोक्षसे अशुभात म्हणजे सर्व ज्या काही अमंगल गोष्टी आहेत किंवा दुःख त्रास आहे ते सर्व नष्ट होतं. तर भक्तीचं ते मुख्य फळ नाही आहे. भक्तीचं मुख्य फळ आपण भगवत साक्षात्कार म्हणण्यापेक्षा किंवा भगवत प्रेम आहे. तर हे अशुभामधून मुक्ती होणं हे तर अनुषंगिक फळ आहे. जसं आपण बोललो होतो की स्वयंपाक करताना राख जी तयार होते तो मुख्य उद्देश नसतो राख तयार करणं. मुख्य उद्देश असतो की जेवणाचे पदार्थ बनवणे. राख आपोआप तयार होते जर लाकडाच्या किंवा गौरीच्या इंधनाचा वापर केला तर. तसंच भक्तीमध्ये मोक्ष किंवा दुःखातून मुक्ती ही आपोआपच होते. मुख्य फळ, मुख्य जेवण हे भगवंतांचे प्रेमप्राप्ती आहे.
मग याच ज्ञानाचं किंवा याच भक्तीचं महत्त्व सांगताना दुसरा श्लोक पण भक्तीचे महत्त्व सांगताना भक्तीबद्दल 8 लक्षणं सांगतो किंवा गुण सांगतो किंवा महत्त्व सांगतो. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. तर याच्यापैकी आपण प्रत्येकाचा डिटेलमध्ये अभ्यास केला आहे. राजविद्या का म्हणायचं, कारण बऱ्याच प्रकारच्या विद्या आहेत. शांडिल्य विद्या, अशा आपण विद्यांची नावं बघितली होती. तर या सर्व विद्यांमध्ये शुद्ध भक्तीचं जे ज्ञान आहे ते सर्वश्रेष्ठ आहे, राजासारखं आहे, म्हणून राजविद्या. राजगुह्यम म्हणजे हे खूप गुपित आहे, कारण मी शरीर नाही आत्मा आहे हेच ज्ञान गुपित आहे, आणि या गुपित ज्ञानाची सर्वोच्च परिणिती भक्तीमध्ये होते. पवित्रम म्हणजे की जे सर्व प्रकारच्या कर्मांना नष्ट करू शकते. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं प्रारब्ध, अप्रारब्ध, संचित कर्म काय असतात. तर भक्ती सर्व प्रकारच्या कर्मांना नष्ट करते. इतर मार्ग प्रारब्ध कर्माला नष्ट करू शकत नाहीत. तर मागच्या वेळेस मी पवित्रम इदम उत्तमम एकत्र केलं होतं. हे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी तसं दिलं आहे, परंतु सुबोधिनीमध्ये यांनी पवित्रम इदम आणि उत्तमम वेगळं केलं. त्याच्यामुळे 8 लक्षणं झाली. आपण 7च बघितली होती मागच्या वेळेस. तर उत्तमम यांनी वेगळ्या प्रकारे पकडलं, तर तसं पण काही हरकत नाही बघायला. तर उत्तमम जर वेगळं पकडून काय आहे असं आपण बघितलं तर प्रभुपादांनी भाषांतरामध्ये या ज्ञानाला दिव्य ज्ञान म्हटलं, किंवा गुणातीत ज्ञान असं पण म्हणू शकतो, किंवा या जगाच्या काय म्हणता येईल बाध्यतेला परे असं हे ज्ञान आहे. थोडक्यात दिव्य ज्ञान आहे. उत्तम म्हणजे दिव्य. दिव्य हा शब्द चांगला आहे. फक्त आपण उत्तम हा शब्द याचा अर्थ नव्हता बघितला. मग प्रत्यक्ष अवगम म्हणजे भक्तीमध्ये होणारी प्रगती, होणारे बदल आपण अनुभवू शकतो, आणि शेवटी भगवंतांचा पण अनुभव होतो. धर्म्यम म्हणजे भक्ती हा सर्वोच्च धर्म आहे. सुसुखम कर्तुम म्हणजे करण्यासाठी सुखकारक आहे. जेव्हा आपण योग, ज्ञान, अष्टांग योग, ज्ञानयोग यांच्याशी तुलना केली तर भक्ती खूप सोपी आहे. जसं आपण यावेळेच्या सत्संगामध्ये पण बघितलं जहाजाच्या उदाहरणावरून. आणि अव्ययम, अव्ययम म्हणजे भक्ती ही शाश्वत आहे, जिचा विनाश होऊ शकत नाही, कारण भक्ती ही गुणातीत आहे. कुठलीही गोष्ट जी तीन गुणाच्या परे असते ती अविनाशी असते, आणि भक्ती अशी असल्यामुळे भक्ती ही अविनाशी आहे. तर इथपर्यंत आपण चर्चा केली होती. आज 3ऱ्या श्लोकाची चर्चा करूया. आत्तापर्यंतच्या चर्चेवर कोणाला काही प्रश्न आहे? ठीक आहे, तुम्ही काही बोलत नाही म्हणजे प्रश्न नाही आहे. तर आपण हा श्लोक गाऊया 3 नंबरचा. अश्रद्धधाना पुरुषा धर्मस्यास्य परन्तप अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी याच्यामध्ये खूप छान एक मुद्दा सांगला. आधी विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांचा मुद्दा बघू, नंतर प्रभुपादांचं तात्पर्य बघू. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर काय म्हणतात की कृष्णा, तुम्ही भक्तीचं एवढं सर्व वर्णन केलं की सुसुखम आहे, राजविद्या आहे, पवित्रम आहे, कर्म नष्ट होतात, अविनाशी आहे. एवढी जर चांगली भक्ती असेल तर मग सगळेच लोक या जगातून मुक्त होतील. तर भगवंत त्याचं उत्तर या श्लोकामध्ये देतात. मला पण बऱ्याचशा लोकांनी विचारलं होतं की प्रभूजी, भक्ती करून सगळेच लोक जर भगवंत धामात गेले तर मग या जगाचं काय होईल? तुम्ही पण असा प्रश्न ऐकला असेल, आणि मी मंदिरात पण बघितलं लोकांना असा प्रश्न विचारताना. तर त्याच्या उत्तरासाठी हा श्लोक आपण सांगू शकतो. इथं भगवंत काय म्हणतात की अश्रद्धधाना असे काही लोक असतील की जे या धर्मावरती श्रद्धा ठेवणार नाहीत, आणि त्यांना असं वाटेल की हे जे भक्तीचं वर्णन आहे, राजविद्या आहे, राजगुह्यम आहे, पवित्रम आहे, जे काही सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये, हे वाढून बढाई चढाई करून सांगितलेलं आहे. म्हणजे किंवा एक अलंकारिक भाषा आहे, ती वास्तविकता नाही, केवळ सांगण्यासाठी असं सांगितलं, असे काही लोक विचार करतात. तुम्हाला वाटेल
असे असे लोक पण असू शकतात का, आहेत असे लोक. जसं की आता आपल्याला अष्टांग योग आणि ज्ञानयोगामध्ये श्रद्धा आहे का, का भक्तीमध्ये जास्त श्रद्धा आहे? भक्तीमध्ये. हां, तर तसेच इतर पण लोक असतात, त्यांना असं वाटतं की जे भक्तीचं हे जे इतकं जास्त महात्म्य सांगितलं आहे ते केवळ सामान्य लोकांना आकर्षित करण्यासाठी. ते आणि तुम्ही कदाचित ऐकलं असेल की समाजामध्ये काही लोक असे म्हणतात की ज्यांना काहीच करता येत नाही, जे पंगू लोक आहेत त्यांच्यासाठी भक्ती आहे, किंवा जे भावनिक लोक आहेत त्यांच्यासाठी भक्ती आहेत. खरे मार्ग ज्ञान आणि अष्टांग आहेत असे पण लोक म्हणतात की मेहनत करून किंवा खूप शास्त्र अध्ययन करून ज्ञानयोग हा श्रेष्ठ आहे असे म्हणणारी लोक आहेत. तर तुम्हाला आठवतं याचं आपण एकदा उत्तर बघितलं होतं की समजा काही लोक असे बोलले की भक्ती हे पंगू लोकांसाठी आहे, ज्यांना काही श्रम करता येत नाहीत, किंवा भावनिक लोकांसाठी आहे, आणि श्रम शास्त्र अध्ययन करून करणारा मार्ग ज्ञान आहे, म्हणून ज्ञान श्रेष्ठ आहे. मग याचं उत्तर काय दिलं होतं प्रभुपादांनी, आठवतं तुम्हाला? एकदा आपण चर्चा केली होती. खूप कॉमन सेन्स उत्तर दिलं होतं प्रभुपादांनी. ओके, पण मी असं म्हणतोय की ते तर दुसऱ्या संदर्भात ती चर्चा झाली होती. पण जेव्हा असे ज्ञानयोगी किंवा ज्ञान जे काही आहेत अद्वैतवादी, जे म्हणतात भक्ती केवळ भावनिक आणि पंगू किंवा अशक्त लोकांसाठी आहे, आणि ज्ञान हा मार्ग ज्ञानी किंवा बुद्धिमान कष्टाळू लोकांसाठी आहे, तर याच्या उत्तरार्थ आपण दोन मुद्दे बघितले होते. प्रभुपादांनी काय उत्तर दिलं? तुम्ही जे सांगितलं तो पण बरोबर आहे, पण एका तात्पर्यामध्ये प्रभुपाद असे बोलले होते की जर खरंच भक्ती एवढी सोपी आहे, मग तुम्ही कशाला कठीण मार्गात जाता? तुम्ही म्हणता की भक्तीचा मार्ग सोपा आहे आणि खरा परिश्रमाचा मार्ग ज्ञान आहे. मग प्रभुपादांनी कॉमन सेन्स लॉजिकनं उत्तर दिलं की जर भक्ती सोपी आहे, मग कशाला अवघड मार्गात जायचं? समजा आपल्याला दोन गोष्टी माहिती आहेत की 100 रुपयाची कमाई करण्यासाठी एका ठिकाणी खूप मेहनत करावी लागते आणि एका ठिकाणी कमी मेहनत करावी लागते. मग विनाकारण का जास्त मेहनतीच्या ठिकाणी जायचं? असं प्रभुपादाने एक उत्तर दिलं होतं, कॉमन सेन्स आन्सर दिलं होतं. आणखीन प्रभुपाद बोलले होते की बाहेरून बघून भक्ती सोपी वाटते, पण जेव्हा शास्त्र अनुसरून भक्ती केली जाते तेव्हा कळतं की भक्ती एवढी सोपी नाही आहे. तुम्हाला आठवत असेल की एक श्लोक आहे तो की उत्पातैव कल्पते, उत्पातैव कल्पते असे एक ओळ आहे एका श्लोकाच्या शेवटची. श्रुती श्रुती पुराणादी पंचरात्री विधीने विना एकांतिक हरेर भक्तीर उत्पातैव कल्पते, की शास्त्रांचा आधार न घेऊन शास्त्रीय पद्धतीने न जाणून मी कोण आहे, भगवंत कोण आहे, पद्धत काय आहे, केवळ भावनिक पद्धतीने करणारी जी केली झालेली भक्ती आहे ती समाजामध्ये उत्पात निर्माण करू शकते. तर प्रभुपाद म्हणतात की हे लोक त्याला समजून म्हणतात की भक्ती अशी आहे की भावनिक लोकांसाठी. पण जर एक खऱ्या दृष्टीकोनातून बघायला गेले एकदम, तर भक्ती एवढी सोपी पण नाही आहे. ॲक्च्युली दोन्ही पण आहे. म्हणून प्रभुपाद काय म्हणायचे की भक्ती सिम्पल फॉर सिम्पल अँड डिफिकल्ट फॉर कॉम्प्लिकेटेड. सरळ व्यक्तीसाठी भक्ती साधी आहे आणि कॉम्प्लिकेटेड व्यक्तीसाठी भक्ती खूप कठीण आहे. तर अशा दोन्ही गोष्टी आहेत. तर ठीक आहे, अशा 3 उत्तरं मी कशामुळे तुम्हाला सांगितलं की आपल्याला विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी इथं असा प्रश्न उपस्थित केला की तुम्ही एवढं भक्तीचं वर्णन दुसऱ्या श्लोकात सांगितलं, मग सर्व लोक भक्ती करतील आणि या जगात कोणीच राहणार नाही, असेच बाहेर पण लोक आपल्याला प्रश्न करतात. तर हा त्या प्रश्नाला उत्तर आपण देऊ शकतो. नाही अश्रद्धधाना पुरुषा, काही अश्रद्धधाना लोक असतील ज्यांना वाटेल की भक्तीचं महत्त्व हे खूप बढून चढून सांगितले, एवढी भक्ती महान नाही, तर असे लोक भक्ती करणार नाहीत. आणि हे लोक मग यांचं काय होईल? तर भगवंत काय म्हणतात या श्लोकामध्ये, या लोकांचं काय होणार आहे? निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. तर हे लोक मृत्यू संसार किंवा भवसागर या जगाच्याच मध्येच अडकून राहणार. याच्यावरती आपण आणखी समोर चर्चा करू असं कसं.
तर मग याच्या संदर्भात 3 मुद्दे सांगितले मी तुम्हाला. प्रभुपादांनी पहिली गोष्ट सांगितली की जर खरंच भक्ती सोपी तर मग तुम्ही का कठीण मार्ग करता. दुसरा मुद्दा सांगितला होता की जी लौकिक दृष्टीने भक्ती केली जाते केवळ भावनिक स्तरावरती, त्याला बघून हे लोक म्हणतात की भक्ती भावनिक लोकांसाठी आहे, परंतु खरंच शास्त्रशुद्ध भक्ती करायची तर एवढी सोपी नाही आहे. तुम्ही आपण पण बघताना किती नियम आहे, इंद्रिय नियंत्रण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी भक्तीमध्ये पण आहेत. आणि तिसरा मुद्दा असा आहे की प्रभुपाद म्हणले की भक्ती सिंपल व्यक्तीसाठी सोपी आहे पण कॉम्प्लिकेटेड व्यक्तीसाठी कठीण आहे. तर एवढी सर्व चर्चा विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांच्या एका मुद्द्यामुळे आपण केली. तर आता आपण प्रभुपादांच्या तात्पर्याकडे येऊया. प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये याच्या संदर्भात काय मुद्दे सांगितलेत. तर त्याच्या आधी श्लोक समजून घेऊया. अश्रद्धाना पुरुषा. अश्रद्धाना म्हणजे ज्या लोकांना श्रद्धा नाही आहे. पुरुषा म्हणजे इथं मनुष्य, कारण पशु तर भक्ती करू शकत नाही. त्यांना आपण म्हणतो ना, तो महाभारतचा प्रसिद्ध श्लोक आहे, आहार निद्रा भय मैथुनमचे सामान्य येतात पशुभी नराणा. धर्म ही तेषु अधिको विशेषो धर्मेन ही न पशुभी समान. तर धर्म करण्याची अपेक्षा ही केवळ मनुष्याकडून आहे, पशुकडून नाही आहे. म्हणून पुरुषाचा अर्थ इथं केवळ मनुष्य होईल. आणि मनुष्यामध्ये पण पुरुष म्हणजे पुल्लिंगी असा अर्थ नाही, स्त्री पुरुष दोघांनाही पुरुषच म्हटलं जातं. याच्यावरती आपण आधी पण चर्चा केली की का स्त्री आणि पुरुष दोघांनाही पुरुष म्हणतात. पुरुष म्हणजे उपभोक्ता, भोग करणारा. तर पुरुषसुद्धा भोग करतो आणि स्त्रीसुद्धा भोग करते इंद्रियतृप्तीच्या वेगळ्या पदार्थांची कान नाक जिव्हेच्याद्वारे. म्हणून दोघांनाही पुरुषच म्हटलं जातं. म्हणून पुरुष म्हणजे पुल्लिंगीवाला असा अर्थ नाही आहे. तर अश्रद्धाना पुरुषा, ज्या मनुष्यांना श्रद्धा नाही आहे. कशामध्ये नाही आहे? धर्मस्य अस्य धर्मस्य, या धर्मामध्ये. तर इथे कुठल्या धर्माबद्दल आपण चर्चा करत आहोत? कोण सांगेल हा कुठला धर्म आहे? वर्णाश्रम धर्म, ज्ञान धर्म, कुठला धर्म आहे? भगवंत म्हणतात अश्रद्धाना पुरुषा अस्य धर्मस्य, या धर्मामध्ये ज्या पुरुषाला श्रद्धा नाही. तर कुठला धर्म आहे हा? परफेक्ट. तुम्ही सगळ्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं. बरं ठीक आहे, आता तुम्हाला मी आणखीन प्रश्न विचारतो या संदर्भात, म्हणजे तुमच्या नेहमी लक्षात राहील. का आपण असं म्हणत आहोत की इथं धर्म म्हणजे भक्ती असा अर्थ आहे? ओके, आणखीन दुसरं कोणाला काही सांगायचं? मी सांगितलं तर तुम्ही म्हणाल खूप सिंपल आहे. 2 नंबरचा श्लोक बघा एकदा. 2 नंबरचा श्लोक बघा, 2 नंबरचा श्लोक, दुसरा श्लोक. राजविद्या राजगुह्यम पवित्रम उदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यांबद्दल आपण चर्चा केली नाही का दुसऱ्या श्लोकात? आठवतं की नाही तुम्हाला? धर्म्यांबद्दल चर्चा केली होती, आठवतं? तर तिथे आपण बोललो होतो की सर्वोच्च धर्म ही भक्ती आहे. तुम्हाला मी संदर्भ दिला होता, सवय पुंसाम परो धर्म यतो भक्तिराधोक्षजे. ठीक आहे, संदर्भ नाही लक्षात राहिला तरी चालेल, परंतु तिथे आपण चर्चा केली होती ना की ते धर्माचा अर्थ धर्म म्हणजे भक्ती आहे. आठवतंय का? काय आठवत नाही? तर ते जर तुम्हाला आठवलं तर मग तुम्हाला इथे लगेच लक्षात आलं असतं की इथे धर्म म्हणजे भक्ती आहे. कारण आपण मागच्या श्लोकात बघितलं की जेव्हा आपण धर्माची चर्चा केली तिथं सांगितले की सर्वोच्च धर्म भक्ती आहे. म्हणून इथं धर्माचा अर्थ भक्ती होतो. तर अस्य धर्मस्य, अस्य म्हणजे या धर्मामध्ये म्हणजे भक्तीमध्ये अश्रद्धाना पुरुषा, ज्या मनुष्यांना श्रद्धा नाही. हे परंतपा, हे अर्जुन. परंतप म्हणजे शत्रूंना ताप देणारा. मग हा श्लोक खूप सोपा आहे समजायला. मग अशा लोकांना काय होतं? अप्राप्य माम म्हणजे मी त्यांना मिळत नाही. ज्यांनाही भक्तीमध्ये श्रद्धा नाही आहे ते भगवंतांची प्राप्ती करू शकत नाहीत. केवळ भक्तीनेच नाही, ज्ञानयोग अष्टांगयोग कुठलाही योग असला, परंतु जर भक्तीवरती श्रद्धा नसेल तर कुणीच त्यांच्या मार्गामध्ये पण यश नाही मिळू शकत आणि भगवंतांची पण प्राप्ती नाही करू शकत. याच्यावरती आपण समोर चर्चा करूया. तर हे लोक माझी प्राप्ती करू शकत नाहीत.
माझी पण प्राप्ती करू शकत नाहीत आणि मोक्ष पण प्राप्त करू शकत नाहीत आणि त्यांचं जे दुसरं काही इच्छित फळ आहे ते पण मिळू नाही शकत. मग जर तुमची नाही प्राप्ती केली तर काय होणार? भगवंतांची प्राप्ती न होणे याचा अर्थ भगवंतांची प्राप्ती होणे याचा अर्थ काय होतं? व्यक्ती कुठे जातो? जीवात्मा कुठे जातो भगवंत प्राप्त झाल्यावर? भगवत धामात जातो किंवा त्याला मोक्ष मिळतो. मग अप्राप्य मा, मग जर समजा एखाद्या व्यक्तीला भगवंतांची प्राप्ती नाही झाली, मग त्याचं काय होईल? साहजिक आहे, तो भगवत धामात जाणार नाही, म्हणजे त्याला मोक्ष मिळणार नाही, म्हणजे तो राहणार कुठे? या संसारात राहणार. मग या संसाराला आपण काय म्हणतो की मर्त्यलोक म्हणतात ना. तुम्ही सिरियलमध्ये पण ऐकलं असेल मर्त्यलोक. तर मृत्यू संसार आहे हा. तर सोपा आहे श्लोक समजायला. ज्या पुरुषांना म्हणजे ज्या मनुष्यांना या धर्मामध्ये म्हणजे भक्तीमध्ये श्रद्धा नाही आहे, ते माझी प्राप्ती नाही करू शकणार आणि माझी प्राप्ती न केल्यामुळे हे लोक मग नेहमीसाठी या मृत्यूच्या संसारामध्ये किंवा जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये फिरत राहणार. तर याच्यावरती प्रभुपाद आणखीन तात्पर्यात काय सांगतात ते आपण बघूया. तुम्ही पान नंबर 329 काढा. भगवद्गीता जशी आहे तसे पान नंबर 329. याच्यामध्ये प्रभुपाद काय सांगतात ते आपण बघूया. तर सर्वात पहिले मुद्दा येतो की भक्तीमध्ये श्रद्धा असली पाहिजे. तर या श्रद्धेबद्दल तात्पर्यामध्ये सुरुवातीचे जे काही उतारे आहेत प्रभुपाद या श्रद्धेसाठी लिहितात की श्रद्धा म्हणजे काय आहे. कारण आपण बघितलं ना की या मार्गामध्ये श्रद्धा असली पाहिजे. मग आता ही श्रद्धा काय आहे, कशी मिळते, कुठून मिळते, या सगळ्या गोष्टीचं वर्णन प्रभुपाद सुरुवातीला करतील. तर प्रभुपादांनी पहिल्याच ओळीत सांगून टाकलं, अश्रद्धाळू लोकांना भक्तिमार्गे साध्य होऊ शकत नाही, हेच या श्लोकाचे तात्पर्य आहे. म्हणजे या श्लोकाचा सारांश हा आहे. आणि दुसऱ्या ओळीत परत प्रभुपादांनी सांगितलं, मग श्रद्धा कुठून मिळते? भक्तांच्या संगतीत श्रद्धा निर्माण होते. याचा मी तुम्हाला दुसऱ्या स्कंदाचा पण संदर्भ दिला होता. एतावान इय निजताम इह निश्रेयसदय भगवती अचलो भावो तद भागवत संगताः. हे आपण खूप वेळेस चर्चा केली की भक्तामुळेच भक्ती मिळते. हे तुम्हाला आठवतं की केवळ भक्तच भक्ती देऊ शकतात? हे आपण खूप वेळेस चर्चा केली. भक्ताच्या हृदयातलीच भक्ती दुसऱ्याच्या हृदयात भक्ती स्फुरित करते. भगवंत स्वतः पण भक्ती देत नाहीत, ते देऊ शकतात, परंतु डिस्ट्रीब्युटरशिप भक्तांना दिलेली आहे. म्हणून प्रभुपादांनी दुसऱ्या ओळीत लिहिले, भक्तांच्या संगतीतच श्रद्धा निर्माण होते. मग आता ही श्रद्धा काय आहे? श्रद्धा समजावून सांगण्यासाठी प्रभुपाद म्हणतात, तुम्ही बघा पहिल्या तात्पर्याच्या पहिल्या उतार्यामध्ये श्रद्धेची व्याख्या सांगताना प्रभुपाद चैतन्य चरितामृतचा संदर्भ देतात. चैतन्य चरितामृत मला तरी वाटतं की तुमच्यापैकी एकाने वाचा, म्हणजे सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट होईल. कोण वाचेल ही ओळ चैतन्य चरितामृतात म्हटली आहे? तुमच्याकडे भगवद्गीता आहे की नाही आहे? तू वाच, पण बाकी सर्वांना मी विचारतोय, तुमच्याकडे भगवद्गीता आहे? तुम्हाला आवाज येतोय माझा की नाही येतोय? सर्वांना आवाज येतोय ना माझा? ठीक आहे. चल ठीक आहे, कृपा ती ओळ तू वाच चैतन्य चरितामृतात. तर श्रद्धेची व्याख्या इथे प्रभुपादाने दिली आहे चैतन्य चरितामृतमधून. तर तो श्लोक मी तुम्हाला सांगतो. श्रद्धा शब्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय, कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म कृत है. हा चैतन्य चरितामृतमधला श्लोक आहे. त्याचंच भाषांतर प्रभुपादाने दिले. श्रद्धा शब्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय. श्रद्धा शब्दे विश्वास, श्रद्धा या शब्दाचा अर्थ होतो श्रद्धा शब्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय, की पूर्ण विश्वास. श्रद्धा या शब्दाचा अर्थ होतो पूर्ण विश्वास. कोणता पूर्ण विश्वास? कृष्ण भक्ती कैले, कृष्णाची भक्ती केल्यावर सर्व कर्म कृत होय, सर्व प्रकारचे कर्म पार होतात, असा जर विश्वास असेल तर या विश्वासाला म्हणायचं श्रद्धा. तर ही श्रद्धेची खूप सोपी आणि सरळ व्याख्या चैतन्य चरितामृतात दिलेली आहे. जर तुम्हाला कधी वाटलं श्रद्धाची व्याख्या काय आहे, तर
ही ओळ किंवा हा श्लोक किंवा हे तुम्ही सांगू शकता. तर मग याच मुद्द्याला पुढे घेऊन जात असताना प्रभुपाद सांगतात की आपण म्हटलं की कृष्णाची भक्ती केल्यावरती केवळ कृष्णाची सेवा केल्याने सर्व समसिद्धी प्राप्त होते. यालाच स्पष्ट करण्यासाठी प्रभुपाद आणखीन भागवतामधल्या एका श्लोकाचा संदर्भ देतात. यथा तरोरमूल निषेचनेन तृप्यंती तत्स्कंद भुजोपशाखा प्राण उपहाराच यथेंद्रियानां तथैव सर्वारणम अच्युतेज्या. चर्चा लक्षात ठेवा. श्लोकाची आपण ती जर कोणी म्हटलं की सगळे जर गेले तर काय होईल त्याच्यावरती चर्चा केली. आत्ता सध्या आपण चर्चा करत आहोत की ज्यांना भक्तीमध्ये श्रद्धा नाही ते मृत्यू संसारातून बाहेर येऊ शकत नाहीत. मग श्रद्धा काय आहे हे समजून आपण घेत आहोत. तर श्रद्धा काय आहे, श्रद्धेची व्याख्या आपण चैतन्य चरितामृतातमधून घेतली आहे, समजून घेतली. आणि या व्याख्येमध्ये एक वाक्य आलं की केवळ श्रीकृष्णांची सेवा केल्याने सर्व समसिद्धी प्राप्त होते, या विश्वासाला श्रद्धा म्हणतात. तर कृष्णाची सेवा केल्याने सर्व समसिद्धी प्राप्त होते असं कुठे सांगितलं आहे, तर याचा संदर्भ देताना प्रभुपाद हा श्लोक सांगत आहेत. अध्याय 4 श्लोक क्रमांक 31 स्कंद 4 श्लोक अध्याय क्रमांक 31 श्लोक क्रमांक 14. तर या श्लोकाचं भाषांतर असं आहे. कुणी वाचेल हे भाषांतर? वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्याने. हा वाचा माताजी. हां हां समोर पण. हां बरोबर. हां बस एवढंच. हां तर कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल. श्रद्धेची व्याख्या देताना सांगितली की कृष्ण भक्ती केली की सगळे कर्म पूर्ण होतात. मग असं कुठं सांगितलं तर त्यासाठी प्रभुपादांनी या श्लोकाचा संदर्भ दिला. तर या श्लोकामध्ये 2 उपमा आहेत की झाडाच्या मुळाशी पाणी घातलं तर मग झाडाच्या फांद्यांवरती, फळांवरती, फुलांवरती पाणी टाकायची गरज नाही. मुळाला पाणी दिले की आपोआपच सर्वत्र पाणी पोहोचतं. तर मला आता कोण सांगेल की मूळ म्हणजे काय आणि फळ, पान, फुले, फांद्या म्हणजे काय? हां आणि फळ, फांद्या, फुले म्हणजे हां देवी देवता, इतर जीव जंतू, पितृ सर्व काही. म्हणून जर कृष्ण भक्ती केली तर सर्व कर्मकृत आहे. हे एक उदाहरण. आणि दुसरं उदाहरण मग एकाच उपमेमध्ये समजलं असतं. दुसरी उपमा कशाला दिली? दुसरी उपमा दिली की जर पोटाला अन्न पुरवलं तर सगळ्या इंद्रियांना आपोआपच पोषण मिळतं. डोळ्यांना, कानांना, हाताला, पायाला. तर पोट कोण आहे आणि इंद्रिय कोण आहेत? आणि इंद्रिय म्हणजे हां देवी देवता, इतर जीवजंतू ज्याचे आपण ऋणी आहोत. तर मग प्रश्न असा येईल की एकाच उपमेमध्ये तर समजलं होतं मुळाशी पाणी देण्याच्या, दुसरी उपमा देण्याची काय गरज आहे? तर एका क्लासमध्ये मी असं ऐकलं की प्रभू सांगत होते की पाणी देताना आपण मुळाला पाणी देऊ शकतो, पण पाणी फांद्यांवर, फुलांवर, फळांवर पण टाकता येते. जरी पोषण नाही झालं तरी टाकता येते, काही प्रॉब्लेम होत नाही खोडावर पाणी टाकल्याने. परंतु दुसरी जी उपमा आहे, अन्न केवळ पोटालाच द्यावं लागतं, अन्न डोळ्यात कानात नाही टाकता येत. म्हणून अधिक भर देण्यासाठी ही दुसरी पण उपमा दिली असं एका क्लासमध्ये मी ऐकलं होतं. ठीक आहे, खूप जास्त विस्तारित चर्चा होईल. तर आपण बघतोय ज्यांना या मार्गामध्ये श्रद्धा नाही ते भगवंतांची प्राप्ती करू शकत नाहीत. आणि भगवंतांची प्राप्ती न झाल्यामुळे ते मृत्यू आणि जन्माच्या चक्रामध्येच राहणार, म्हणजे इथेच राहणार. आणि श्रद्धा म्हणजे काय की कृष्ण भक्ती केल्याने सर्व काही समसिद्धी मिळते, याला श्रद्धा म्हणतात. हे चैतन्य चरितामृतमधून आहे. परंतु कृष्ण भक्ती केल्याने सर्वांचं पोषण होतं, सगळ्यांची भक्ती होते, हे कुठे सांगितलं? तर त्याच्यासाठी हा भागवतांचा आपण हा श्लोक बघितला. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आत्तापर्यंत कोणाला काही प्रश्न आहे? ठीक आहे, म्हणजे हां तर आता आपण पुढे जाऊया. पुढे काय म्हणतात प्रभुपाद तात्पर्यामध्ये?
श्रद्धा, आता श्रद्धेची व्याख्या प्रभुपादांनी सांगितली. मग प्रभुपाद समोर काय म्हणतात की या श्रद्धेनुसार भक्तांच्या 3 श्रेणी आहेत. तर तुम्ही भक्तिशास्त्री कराल तेव्हा पण तुम्हाला हा अभ्यासात विषय येईल. याला म्हणतात कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी आणि उत्तम अधिकारी. कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम. अधिकारी म्हणजे भक्त, त्या श्रद्धेचे अधिकारी. तर तेच प्रभुपाद तात्पर्यामध्ये पुढच्या काही उतार्यांमध्ये समजावून सांगतात. आता हे कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी आणि उत्तम अधिकारी यांची व्याख्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिलेली आहे. जसे की उपदेशामृतमध्ये पण यांची व्याख्या दिलेली आहे, भक्तिरसामृत सिंधूमध्ये पण यांची व्याख्या दिलेली आहे आणि श्रीमद भागवतमध्ये पण यांची व्याख्या दिलेली आहे. तर तिन्ही ग्रंथांनी वेगळ्या पद्धतीने समजावून सांगितले. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या वाचनात जर आलं तर तुम्हाला असं नको वाटायला की तिथे तर असं ऐकलं होतं आणि इथे असं सांगितलं आहे. तर 3 ग्रंथामध्ये वेगळ्या पद्धतीने सांगितलं म्हणून तसा फरक पडतो. तर इथे प्रभुपादांनी कुठल्या पद्धतीने समजावून सांगितलं ते आपण बघूया. मला वाटतं हे भक्तिरसामृत सिंधूवर आधारित असावं, पण मला हा श्लोक मिळाला नाही. वाटल्यास मी श्लोक शोधून तुम्हाला सांगेल. सध्या आपण हे बघूया की श्रद्धेवरून भक्तांचे 3 वर्गीकरण प्रभुपादांनी केले आणि त्याच्यासाठी प्रभुपादांनी काय निकष वापरला आहे? प्रभुपादांनी निकष वापरला आहे की शास्त्राचं ज्ञान आणि दृढ श्रद्धा. शास्त्राचं ज्ञान असणं आणि दृढ श्रद्धा असणं याच्यावरून कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम असे 3 विभाग केलेत. तर कनिष्ठ म्हणजे कोण? ज्याला शास्त्राचं काहीच ज्ञान नाही आहे आणि श्रद्धा पण लौकिक श्रद्धा आहे की सगळे जातात म्हणून आपण पण जायचं. चला बाबा सगळे लोक करतायत, काहीतरी असेल. तर हे आहेत कनिष्ठ अधिकारी. तर तुम्ही 330मध्ये बघू शकता. बघा प्रभुपाद काय लिहितात. एक मी ओळ वाचतो, तुम्ही ऐका. कृष्ण भावना भावित मनुष्याच्या 3 श्रेणी आहेत. 3 श्रेणी तुम्हाला मी सांगितलं ना, 3 श्रेणी ह्या श्रद्धेवरून सांगितल्यात. कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम हे शब्द इथं जरी नाही वापरले तरी तुम्हाला नंतर नेहमी हे शब्द ऐकायला येतील, कनिष्ठ, मध्यम, उत्तम. तर प्रभुपाद म्हणतात की 3 श्रेणी आहे. ज्यांना श्रद्धा नाही ते 3ऱ्या श्रेणीतील लोक आहेत. आता मला सांगा, मी जे 3 शब्द वापरले त्याच्यापैकी कोण आहे हा? कनिष्ठ अधिकारी. वर करणी जरी ते भक्तीमध्ये युक्त असले तरी ते परमोच्च सिद्धावस्था प्राप्त करू शकत नाहीत. हे कनिष्ठ लोक प्रगती करत नाहीत कारण त्यांना शास्त्राचं ज्ञान नाही आहे आणि श्रद्धा केवळ लौकिक आहे, दुसरे करतात म्हणून. कालांतराने ते भक्ती मार्गापासून पतित होतात. असे लोक भक्ती करतील परंतु त्यांच्या ठिकाणी पूर्ण निश्चय आणि श्रद्धा नसल्यामुळे त्यांना कृष्ण भावनेमध्ये अधिक काळ राहणे फार कठीण जाते. आमचे प्रचार कार्य करताना आम्हाला प्रत्यक्ष अनुभव आहे की काही लोक अंतस्थ हेतू धरून कृष्ण भावनेमध्ये येतात, पण आर्थिकदृष्ट्या जेव्हा ते स्थिर होतात तेव्हा या पद्धतीचा ते त्याग करतात आणि पुन्हा आपल्या जुन्या जीवन पद्धतीकडे वळतात. तर हे कनिष्ठ अधिकारी व्यक्तीचं वर्णन प्रभुपादांनी केलं. त्यांना शास्त्राचे ज्ञान नाही आहे, श्रद्धा पण लौकिक आहे, शास्त्रीय श्रद्धा नाही आहे. येतात आणि जर समजा काही आर्थिक लाभ झाला, काही आरोग्य ठीक झालं तर ते भक्ती सोडून देतात. मग या लोकांना पण काही समोर प्रगती होत नाही. समोर प्रभुपाद आता दुसऱ्या व्यक्तींचं वर्णन करतात. श्रद्धेच्या विकासासंबंधी विचार करावयाचा झाल्यास भक्तिशास्त्रामध्ये जे निपुण आहेत, मी म्हटलं ना तुम्हाला शास्त्रज्ञान आवश्यक आहे, भक्तिशास्त्रामध्ये निपुण आहेत आणि ज्यांनी दृढ निष्ठा स्तराची प्राप्ती केली आहे ते कृष्ण भावनेतील प्रथम श्रेणीमधील मनुष्य होत. तर यांच्यासाठी कुठला शब्द वापरायचा? उत्तम अधिकारी. मी हे सांगतो, बाकी सर्वांना समजते का कठीण शब्द वाटत आहेत? नाही समजलं तर लगेच सांगा. तर हे उत्तम अधिकारीचं वर्णन आहे. पण इथे जरी शास्त्राच्या ज्ञानानुसार वर्णन केलं तरी भागवतमची व्याख्या वेगळी आहे, उपदेशामृतमची व्याख्या वेगळी आहे. हे फक्त तुमच्या माइंडमध्ये असू द्या. इथे आपण म्हणतो ना की समजा वर्गीकरण करण्याचे काही निकष असतात. खूप सारे दगड आहेत, तर दगडाचे वर्गीकरण करण्यासाठी आपण काय काय निकष वापरू शकतो की बाबा रंगानुसार वेगवेगळे करायचे. पिवळ्या रंगाचे दगड वेगळे, लाल रंगाचे वेगळे, निळ्या रंगाचे वेगळे. किंवा दुसरा निकष आपण काय लावू शकतो की गुळगुळीत दगड आणि खरबड असणारे दगड असा वर्गीकरण करायचं. तर निकषानुसार
त्यांचे वर्गीकरण वेगवेगळं होतं. तसंच हे कनिष्ठ उत्तम मध्यमसाठी निकष वेगवेगळे वापरले आहेत वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये, म्हणून फरक पडतो. परंतु इथे प्रभुपाद कोणता निकष वापरतात की भक्तिशास्त्रामध्ये निपुणता आणि दृढनिष्ठा हे निकष वापरतात. ज्यांना हे दोन्ही नाही आहे, केवळ लौकिक आहे ते कनिष्ठ, ज्यांना हे दोन्ही आहे, दृढनिष्ठा आहे, शास्त्रामध्ये निपुण आहेत, यांना म्हणायचं उत्तम अधिकारी. तर याच्यामध्ये एक आणखीन ओळ मी ॲड करतो, दुसऱ्या ग्रंथामध्ये आहे की शास्त्रामध्ये निपुणचा अर्थ काय होतो. शास्त्रामध्ये निपुणचा अर्थ असा होतो की तो व्यक्ती पुढच्या व्यक्तीच्या प्रतिवादाला पराभूत करू शकतो आणि त्याच्या मताने प्रभावित होत नाही. याचा अर्थ कसा की समजा आपल्याला कोणी येऊन सांगितले की भक्ती अशी आहे तशी आहे, तर जो उत्तम अधिकारी असतो तो त्याच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो किंवा त्याच्या बोलण्याने प्रभावित होत नाही. आणि ज्याची जर श्रद्धा मजबूत नसेल तर तो काय म्हणेल, अरे हा असं पण सांगतोय, म्हणजे हा नवस पण केला पाहिजे. काही काही लोक खूप पटवून सांगतात, अरे भक्ती वगैरे सगळं ठीक आहे, पण आपल्या जुन्या परंपरा पण महत्त्वाच्या आहेत, इथं ही पूजा पण केलीच पाहिजे, नाहीतर भक्ती कशी होईल. किंवा काही लोक म्हणतात की वर्णाश्रमाचं हे केलं तरच भक्ती होईल, नाही तर कसं काय भक्ती करता येईल. पण ज्या व्यक्तीला खरं शास्त्रीय ज्ञान आहे तो काय लगेच सांगेल, त्यक्त्वा स्वधर्मम चरणांभुजम हरेर भजन अपक्वात पते तो देदी. किंवा देवर्षिणीनाम पितृनाम नायमृणीच तो एक श्लोक आहे की बाबा नाही, भक्ती कशावरच निर्भर नाही आहे, बाकी काही नाही केलं म्हणून भक्ती होणार नाही असं नाही. तर ही व्यक्ती पुढच्याच्या मताला उत्तर पण देऊ शकते किंवा कमीत कमी त्याच्या मताने प्रभावित तरी होत नाही. कमीत कमी म्हणजे प्रभावित बिलकुलच होत नाही. तर याला म्हणायचं शास्त्र निपुणता. हा झाला उत्तम अधिकारी. आणि मध्यम अधिकारी कोण आहे की पुढे बघा, जे भक्तिशास्त्राच्या ज्ञानात अधिक निपुण नाहीत, परंतु ज्यांच्या ठाई आपोआपच दृढ विश्वास आहे की कृष्ण भक्ती किंवा कृष्ण सेवा हा सर्वोत्तम मार्ग आहे, ते द्वितीय श्रेणीतील लोक आहेत. ते झाले मध्यम अधिकारी. की शास्त्रामध्ये खूप जास्त निपुण नसतील, परंतु त्यांना श्रद्धा ते असे प्रभावित नाही होणार दुसऱ्याच्या म्हणण्याने, भक्ती सोडून नाही देणार. कदाचित त्यांना उत्तर नाही देता येणार, त्यांना लगेच आठवणार पण नाही, परंतु त्यांची श्रद्धा डळमळीत नाही होणार. तरी झाले मध्यम. बघा आपण बघितले कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम. कनिष्ठ म्हणजे केवळ लौकिक श्रद्धा आहे, शास्त्राचं काही ज्ञान नाही आहे, काहीतरी थोडंसं लोक करतात म्हणून करायचं, बरं वाटलं तर सोडून देणार काही लाभ झाला तर, आणि दुसऱ्याचं मत काहीतरी ऐकून लगेच प्रभावित होणार. मध्यम म्हणजे कोण, जो शास्त्रामध्ये फार जास्त निपुण नाही आहे, परंतु त्याला बऱ्यापैकी श्रद्धा आहे भक्तीमध्ये आणि तो दुसऱ्याच्या बोलण्याने डळमळीत होत नाही, हा मध्यम. आणि उत्तम म्हणजे कोण, की जो शास्त्रामध्ये पूर्णपणे निपुण आहे आणि पुढच्या व्यक्तीच्या तर्काला तो उत्तर देऊ शकतो शास्त्रामधून की नाही, भक्ती श्रेष्ठ आहे, तुम्ही सांगताय ते चुकीचं आहे, आणि त्याच्या मताचा या व्यक्तीच्या श्रद्धेवर काहीच परिणाम होत नाही, तो झाला उत्तम अधिकारी. तर या निकषानुसार ह्या 3 श्रेणी मी तुम्हाला सांगितल्या. तर तुम्ही तात्पर्य वाचाल तर तुम्हाला ह्या गोष्टी वाचायला सोप्या जातील, नाहीतर तुम्हाला वाटेल की हे कुठून सांगितलं एवढं सगळं. परत रिव्हिजन करतो की श्रद्धा नसेल या भक्तीमध्ये तर भगवंतांची प्राप्ती होत नाही, आणि हे असे लोक मृत्यू संसारामध्ये राहतात. मग श्रद्धा म्हणजे काय, हे चैतन्य चरितामृतमधून बघितलं. तिथे म्हणतात की कृष्ण भक्ती केल्याने सर्व काही होतं. हे कुठे आहे तर ते बघण्यासाठी भागवतमचा श्लोक बघितला. आणि मग या श्रद्धेवरून एका निकषाच्या साह्याने 3 श्रेणी बघितल्या, कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम. इथपर्यंत आपण आलो आहे. नंतर प्रभुपाद काय म्हणतात, परंतु जेव्हा मनुष्य, बघा कृष्ण भावनेतील पान नंबर 330मध्ये, कृष्ण भावनेतील 3ऱ्या श्रेणीच्या मनुष्याचे पतन होऊ शकते. जो कनिष्ठ अधिकारी आहे, केवळ लौकिक श्रद्धा आहे, शास्त्र काही माहीत नाही आहे, कोणाच्याही मताने प्रभावित होतो, तो कधी पण भक्ती सोडून देऊ शकतो. म्हणून बघा, शास्त्र माहीत असणं पण महत्त्वाचं आहे. इथे एक हा धडा आपण घेऊ शकतो. परंतु जेव्हा मनुष्य द्वितीय श्रेणीमध्ये असतो तेव्हा तो पतित होत नाही. याला थोडंफार ज्ञान असतं शास्त्राचं आणि हा प्रभावित होत नाही. आणि प्रथम श्रेणीतील मनुष्याचे पतन होण्याचा संभवच नाही. ॲक्च्युली प्रथम श्रेणीचे लोक म्हणजे शुद्ध भक्त, ते कसे पतित होतील. ॲक्च्युली सगळ्याच ओळी महत्त्वाच्या आहेत, पण ठीक आहे, खूप वेळ जाईल, तुम्ही नंतर वाचून घ्या.
नंतर प्रभुपाद म्हणतात श्रीकृष्णांवरील श्रद्धेच्याही 3 श्रेणी आहेत आणि त्यांचे वर्णन श्रीमद भागवतात करण्यात आले आहे. श्रीमद भागवतातील 11व्या स्कंदामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या आसक्तीचे वर्णन करण्यात आले आहे. मी तुम्हाला बोललो ना, हे वर्णन उपदेशामृतमध्ये पण आहे, भक्तिरसामृत सिंधूमध्ये पण आहे आणि भागवतामध्ये पण आहे. प्रभुपाद इथे सांगतात की हे वर्णन तुम्हाला भागवतामध्ये पण मिळेल. तिथं काय निकष आहे, चर्चा जास्त दूर होईल, सांगू की नको सांगू? हां, ठीक आहे. तर भागवतामध्ये काय निकष वापरला आहे? सर्वभूतेषु यः पश्येत भगवद्भावमात्मनः भूतानी भगवती आत्मनी स एष भागवतोत्तमः. की जो सर्व भूतांमध्ये भगवंतांना बघू शकतो, तो आहे भागवत उत्तम, म्हणजे तो आहे उत्तम अधिकारी किंवा शुद्ध भक्त. सर्वभूतेषु यः पश्येत भगवद्भावमात्मनः. सर्वांमध्ये तो भगवंतांना बघू शकतो, म्हणजे त्याला भगवत अनुभूती होते किंवा त्याला समजतं सगळं कसं भगवंतांशी कनेक्टेड आहे. हा कसा जीवात्मा आहे, हा पण भगवंतांचा दास आहे, ही सृष्टी पण भगवंतांचीच आहे, हे सगळं त्याला आपोआप समजतं किंवा काय म्हणता येईल, ज्ञान प्रकट होतं. असं नाही की झाड दिसलं की त्याला कृष्ण दिसतो, असं नाही, पण त्या व्यक्तीला समजतं की हे झाड कशी कृष्णाची शक्ती आहे. सर्वभूतेषु यः पश्येत भगवद्भावमात्मनः भूतानी भगवती आत्मनी स एष भागवतोत्तमः. हे उत्तम अधिकारीची व्याख्या आहे. नंतर दुसरा याचा श्लोक काय आहे? कृपा मैत्री करोती उपेक्षा स द्विया. थांबा एक मिनिट, मी तो श्लोक शोधतो. मला कधी कधी एखाद्या वेळेवर श्लोक नाही आठवत. मध्यम अधिकारीची काय व्याख्या आहे? बालिशेषु दुषस्यच प्रेम मैत्री कृपा अपेक्षा यह करोती स मध्यमा. एक मिनिट, मला तो पूर्ण श्लोक आठवत नाही, मी तुम्हाला बघून सांगतो. स मध्यमा 11वा. हां, तर उत्तम अधिकारीची डेफिनेशन आपण आताच बघितली. सर्वभूतेषु यः पश्येत भगवद्भावमात्मनः भगवती भूतानी भगवती आत्मनी एष भागवतोत्तमः. जो सर्वांमध्ये ईश्वराला बघतो. मध्यम अधिकारी कोण आहे भागवतमनुसार? ईश्वरे तद अधीनेषु बालिशेषु दुसेषु च प्रेम मैत्री कृपा उपेक्षा यह करोती स मध्यमा. तुम्हाला सगळं लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त मध्यमाधिकारी म्हणजे कोण? की जो वेगवेगळ्या लोकांसोबत वेगवेगळ्या पद्धतीने वागतो. ईश्वरासोबत काय? प्रेम. तद अधीनेषु म्हणजे त्यांच्या भक्तांसोबत काय? मैत्री. बालिशेषु म्हणजे जे सामान्य अज्ञानी लोक आहेत त्यांच्यासोबत काय? कृपा. त्यांच्यावरती कृपा करतात, त्यांना प्रचार करतात. आणि द्वेषी लोक आहेत त्यांना काय करतात? उपेक्षा, त्यांच्यापासून दूर राहतात. असा व्यक्ती आहे मध्यम अधिकारी. कारण उत्तम अधिकारी असं का करू शकत नाही? कारण त्याला सगळे सारखेच वाटतात. जे शुद्ध भक्त आहे त्यांना समजतच नाही कोण मित्र आहे, कोण वैरी आहे, कोण आपल्या विरुद्ध आहे, कोण आपल्यासोबत आहे. कारण त्यांना सगळे भगवंतांचेच दास दिसायला लागतात. जसे की आपण तुकाराम महाराजांचं उदाहरण बघू शकतो. हे प्रथम अधिकारी म्हणण्यापेक्षा उत्तम अधिकारीचं चांगलं उदाहरण तुकाराम महाराज आहेत. त्यांना अंबाजी किंवा ते गावातले जे लोक त्रास द्यायचे त्यांना बिलकुल समजायचं नाही की हे माझे वैरी आहेत. किंवा सगळे पक्षी पण खाऊन जायचे तरी त्यांना कळायचं नाही, मुलं ऊस घेऊन जायचे तरी कळायचं नाही. कारण ते उत्तम अधिकारी आहेत, त्यांना भेदभाव समजत नाही. आणि मध्यम अधिकारीला भेदभाव समजतो की कुणासोबत कसं वागायचं. भगवंतांवर प्रेम करायचं, भक्तांशी मैत्री करायची, अज्ञानी लोकांना प्रचार करायचा आणि द्वेषी लोकांना टाळायचं. हे मध्यम अधिकारी भागवतमनुसार व्याख्या आहे. जास्त मी दूर तुम्हाला घेऊन जातोय, पण तरी एक वाक्य परत सांगतो. प्रचार करण्यासाठी मध्यम अधिकारीच्या लेवलवर यावं लागतं उत्तम अधिकारीला पण, असं मी एका ठिकाणी ऐकले. कारण उत्तम अधिकारी सगळ्यांना भगवंतांचा भक्त म्हणूनच बघतो. तर हे खूप जास्त तत्त्वज्ञानाचा विषय होईल. परत तुम्ही म्हणाल तुकाराम महाराजांनी कसा प्रचार केला, पण मी एक वाक्य असं ऐकले की प्रचारासाठी मध्यम अधिकारी लेवलला यावं लागतं, कारण भेद करावा लागतो. उत्तम अधिकारी तर सगळे सारखे दिसतात. ठीक आहे, असू दे ते. तिसरी व्याख्या काय आहे भागवतमनुसार? अर्चयामेव हरये पूजामेह श्रद्धया हते न तद्भक्तेषु चान्येषु स भक्त प्राकृत स्मृत. भागवतमनुसार कनिष्ठ अधिकारी कोण आहे? की जो भगवंतांच्या विग्रहांची पूजा तर करतो किंवा मंदिरात येतो, परंतु इतर लोकांशी किंवा भक्तांशी व्यवस्थित वागत नाही.
अशा व्यक्तीला म्हणायचं कनिष्ठ अधिकारी किंवा थर्ड थर्ड क्लास हा शब्द बरोबर नाही, तृतीय श्रेणीतला भक्त. इथे जे प्रभुपादांनी सांगितलं ते शास्त्रज्ञान आणि निष्ठेनुसार. आता आपण भागवतामधून जे बघितलं ते त्याच्या आचरणानुसार व्याख्या बघितली. सर्वत्र भगवतांचा वास बघणारा उत्तमाधिकारी आणि वेगवेगळ्या श्रेणीनुसार त्यांच्याशी व्यवहार करणारा मध्यमाधिकारी आणि भगवंतांची तर सेवा करतोय पण इतरांशी व्यवस्थित वागत नाही तो कनिष्ठ अधिकारी. हे भागवतमनुसार. ठीक आहे, खूप जास्त दूरची चर्चा आहे, हे काही लगेच लक्षात नाही राहील तरी चालेल. ही सगळं आपण श्रद्धे या शब्दावरून सर्व एवढी चर्चा केली आहे. नंतर पान नंबर 330 शेवटी प्रभुपाद म्हणतात इतर लोकांसाठी भक्तीचे श्रेष्ठत्व आणि श्रीकृष्णांबद्दल श्रवण केल्यानंतरही ज्यांच्या ठिकाणी श्रद्धा नाही आणि ज्यांना वाटते की ही केवळ अनावश्यक प्रशंसा आहे त्यांच्यासाठी जरी ते भगवत भक्तीमध्ये युक्त असले तरी हा मार्ग अत्यंत दुस्तर आहे. जर असं वाटत असेल तर त्या लोकांची प्रगती होणार नाही. भक्तियुगाचे आचरण करण्यात श्रद्धेला अपार महत्त्व आहे. आणि ही श्रद्धा कशी मिळते? भक्तांच्या संघाने, भक्ताच्या सेवेने, हे महत्त्वाचं आहे. म्हणून आपण याच्यावरती खूप काही चर्चा करण्यासारखं आहे पण ठीक आहे. या श्लोकामध्ये भगवंतांनी जर प्रश्न केला मग तुम्ही म्हणताय भक्ती एवढी श्रेष्ठ आहे तर सगळे तुम्हाला प्राप्त करतील. या श्लोकात भगवंत म्हणतात नाही, असं नाही होणार, सगळ्यांची श्रद्धा नाही आहे. काही असे लोक असतील ज्यांना श्रद्धा नसणार, त्यांना या मूर्ती संसारामध्येच राहावं लागणार. श्रद्धा काय आहे, श्रद्धेची व्याख्या काय आहे, कृष्णाचं का मूळ आहे, मग श्रद्धेवरून भक्तांच्या 3 श्रेणी. आणि जर श्रद्धा नसेल भक्तीमध्ये तर कुठल्याच भक्तीमध्ये पण यश नाही मिळत आणि इतर मार्गात पण यश नाही मिळत. हे तुम्हाला आठवतं आपण चर्चा केली होती, सर्वच मार्गांना यश मिळवण्यासाठी भक्तीचा अंश असावा लागतो. ही आपण खूप वेळी चर्चा केली आहे. जर तुम्हाला संदर्भ द्यायचा तर एक श्लोक आहे, तपस्विनो दानपरा यशस्विनो मनस्विनो मंत्रविदा सुमंगला क्षेमं न विंदन्ति विना यदर्पणम तस्मै सुभद्र श्रवसे नमो नमः. दुसऱ्या स्कंदामध्ये शुकदेव गोस्वामी हा श्लोक सांगतात की सगळ्याच लोकांना यश मिळवण्यासाठी भगवंतांची भक्तीचा अंश असावाच लागतो. म्हणजे ते अष्टांग योग जरी करत असले त्याच्यात थोडीशी तरी भक्ती असते. थोडीशी भक्ती म्हणजे थोडीशी ते विग्रहपूजा करतील किंवा थोडंसं नामस्मरण करतील किंवा त्यांना माहिती आहे की परमसत्य कृष्ण आहे, थोडीशी माहिती तरी त्यांना आहे, जरी ती त्यांच्या मार्गाला आसक्त असली. असं जर नसेल तर त्यांना त्यांच्या मार्गात पण यश मिळत नाही. भक्तीचे महत्त्व हे अनावश्यक प्रशंसा आहे असे मानल्याने त्यांची प्रगती होत नाही. जे लोक मानतात भक्तीमध्ये श्रद्धा नसेल तर दुःखमुक्ती होणार नाही. दुःखमुक्ती होणार नाही म्हणजे याचा अर्थ काय होतो की जोपर्यंत व्यक्तीच्या आयुष्यात दुःख कधीपर्यंत राहतं, या श्लोकावरून कोण सांगेल? यस कृपा. ओके, आणखीन? ओके, किंवा जोपर्यंत या संसारात आहे तोपर्यंत दुःख आहे ना. हे लोक म्हणून शेवटची ओळ मी काय लिहिले तर PPTमध्ये, भक्तीमध्ये श्रद्धा नसेल तर दुःखमुक्ती होणार नाही. याचा अर्थ काय होतोय की तो व्यक्ती या संसारातून बाहेर जात नाही आहे ना. याचा अर्थ दुःखमुक्ती कशी होईल? या संसाराचं स्वरूप कसं आहे? दुःखालयम शाश्वतम, म्हणजे तो दुःखमुक्ती होणार नाही. आता कळलं का? जास्त कॉम्प्लिकेटेड होतं आहे? ठीक आहे. आता हा श्लोक संपला आहे. सावंत माताजी, तुमचा काय प्रश्न आहे? कर्माने बांधलेले कुठपर्यंत राहणार? जोपर्यंत. ठीक आहे. आता तुम्ही हा मुद्दा सांगितला म्हणून मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो. आपण कधीपर्यंत कर्माने बांधलेले राहू? परफेक्ट. सगळ्यांनीच उत्तर द्यायचं, माताजींना एकट्यानं विचारतो असं नाही. या अध्यायामध्ये आता केलेल्या अभ्यासावरून सांगा, एक शब्द सांगा. ठीक आहे, जाऊ दे. या अध्याय म्हणण्यापेक्षा दुसऱ्या श्लोकातला एक शब्द सांगा की ओके, नाही, आणखीन? परफेक्ट. पवित्रम इदम उत्तमम. पवित्रमध्ये काय चर्चा केली होती, आठवतं कुणाला? पवित्रमध्ये आपण चर्चा केली होती की भक्तीमुळे सर्व प्रकारचे कर्म नष्ट होतात. आठवते का?
हां, म्हणून याचा अर्थ माताजी काय बोलले, की जोपर्यंत आपण कर्माने बांधलेले आहोत तोपर्यंत दुःखात आहोत. परंतु भक्ती सगळ्या कर्मांना नष्ट करते. म्हणून परत आपण शेवटी भक्तीकडेच येतोय कुठल्याही अँगेलने विचार केला तरी. तर ठीक आहे, आपला हा दुसरा श्लोक संपला, नाही तिसरा श्लोक संपला. आपण विस्तारित चर्चा केली. तुमचा काही प्रश्न असेल तर विचारा, नाहीतर मग आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया. ठीक आहे, तुम्ही बोलत नाही आहात म्हणजे प्रश्न नाही आहे. तर आपण श्लोक क्रमांक 4चं वाचन करत आहोत. आपण हा श्लोक गाऊया. मया ततं इदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेषु अवस्थितः. हां, तर आता एक गोष्ट लक्षात घ्या, की आपण दुसऱ्या विभागाकडे जात आहोत. पहिल्या 3 श्लोकाचा विभाग होता की या ज्ञानाचं महात्म्य, आणि आता श्लोक क्रमांक 4 पासून 10 पर्यंत कुठला विभाग आहे, कोणाला आठवतं? हां, यस कृपा. हां, यस माताजी, ऐश्वर्य ज्ञान. आता आपण ऐश्वर्य ज्ञान घेतोय. परत प्रश्न विचारतो, ऐश्वर्य ज्ञान म्हणजे काय? हां, सांग कृपा. हां, भगवंत, जगाचा संबंध, सगळं काही भगवंतांपासून कसं येतं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, भगवंतांच्या शक्तीचं माहिती, याला ऐश्वर्य ज्ञान म्हणायचं. ठीक आहे, आपल्याकडे काही घाई नाही आहे, म्हणून मी आणखीन तुम्हाला प्रश्नावर प्रश्न विचारतो. याच्या आधी ऐश्वर्य ज्ञान कुठं आपण ऐकलं? आपण गीतेचा अभ्यास केला ना, तर हां, परफेक्ट. 7व्या अध्यायामध्ये कुठे? हां, तिथे भगवंत म्हणतात ना, नाही, ओके ओके, ते पण आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही गेले ना, भूमिरापो नलो वायू खमनो बुद्धिरेवच्या अहंकार इत्यमे भिन्ना प्रकृती राष्ट्रदा, तर तेव्हा आपण अभ्यास केला होता, बहिरंगा प्रकृती काय आहे, तटस्था प्रकृती काय आहे. तर ते ज्ञान म्हणजे ऐश्वर्य ज्ञानच आहे. नंतर भगवंत बोलले होते, अपरेमितस्तु अन्याम प्रकृती विद्धी मे पराम जीवभूता महाबाहो येदम धार्यते जगत, की या कनिष्ठ प्रकृतीपेक्षा एक माझी श्रेष्ठ प्रकृती आहे, ती म्हणजे जीवशक्ती, जी या कनिष्ठ प्रकृतीचा उपभोग घेते. तर हे जे आपण तेव्हा तिथं त्या विभागामध्ये जो अभ्यास केला होता ना, या तत्वांचा, जीवशक्तीचा, त्या अभ्यासालाच ऐश्वर्य ज्ञान म्हणायचं. तर तसंच ऐश्वर्य ज्ञान भगवंत इथे पण सांगतात. तर तुम्ही जर सुबोधिनीमध्ये पण त्यांनी सांगितले, आणि आपल्या पण लक्षात येतं की 7व्या अध्यायामध्ये आणि 9व्या अध्यायामध्ये खूप समानता आहेत. जसं की ही समानता, की तिथे पण ऐश्वर्य ज्ञान सांगितलं आणि इथे पण ऐश्वर्य ज्ञान सांगतायत. फरक काय आहे की इथं जास्त डिटेलमध्ये सांगतील. त्यांनी सुबोधिनीमध्ये पण बऱ्याच गोष्टी सांगितल्या, की बाबा 7व्या आणि या अध्यायामध्ये काय काय फरक आहे. 7व्या अध्यायामधून पहिल्या काही श्लोकामध्ये सांगितले की भगवंतांबद्दल ऐकलं पाहिजे, या अध्यायामध्ये पण तेच सांगितले. थोडक्यात समानता आहे 7व्या आणि 9व्या अध्यायामध्ये, फक्त 9व्या अध्यायामध्ये डिटेलमध्ये जातो आहे. अशी समानता 3ऱ्या आणि 5व्या अध्यायामध्ये पण आहे. कर्मयोगाचं वर्णन करताना 3ऱ्यापेक्षा 5व्या अध्यायामध्ये अधिक डिटेल आहे. ही ॲडिशनल तुम्हाला मी माहिती दिली. तर हे आता आपण ऐश्वर्य ज्ञान घेत आहोत. तर या ऐश्वर्य ज्ञानाबद्दल सांगताना भगवंत काय सांगतायत? हां, तर आचार्य सांगतात की बाबा ऐश्वर्य ज्ञानाची गरज काय. आपल्याला कळलं की भगवंतांची दामोदर लीला आहे, भगवंतांची भक्ती करूया. मग ऐश्वर्य ज्ञानाची आवश्यकता काय? ऐश्वर्य ज्ञान तर किती शुष्क वाटतं. मला तुम्ही सांगा, दामोदर लीला ऐकायला खूप छान वाटते का महत्त्वत्व काय आहे, प्रधान काय आहे, आकाश काय आहे, हे ऐकायला छान वाटतं? दामोदर लीला. हां, दामोदर लीला ऐकायला छान वाटतं. मग काय गरज आहे आकाश, महत्त्व, प्रधान, प्रकृती निर्मिती हे ऐकण्याची? हे ऐश्वर्य ज्ञान आहे. या ऐश्वर्य ज्ञानाची गरज काय मग? काय गेस कोणी सांगेल? एवढंच. हां, परफेक्ट. की जोपर्यंत आपल्याला कळत नाही
की बाबा ही लीला, दामोदर लीला करणारी व्यक्ती ही सामान्य बाळ नाही आहे, तर हा व्यक्ती सर्वशक्तिमान परमसत्य आहे. आणि हे समजण्यासाठी आपल्याला ऐश्वर ज्ञान असणं आवश्यक आहे. कदाचित आपण भारतात असल्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी सोप्या सोप्या वाटत असतील. तुम्हाला वाटत असेल की एवढं काय याच्यामध्ये मोठी गोष्ट, परंतु तुम्ही पाश्चात्य देशातल्या एखाद्या व्यक्तीचा विचार करा की त्या व्यक्तीला कधीच कृष्ण काय आहे माहिती नाही आहे आणि तो डायरेक्ट दामोदर लीला ऐकतोय. तर दामोदर लीला ऐकल्यावर त्याच्या मनात काय विचार येईल की ठीक आहे बाबा, एका आईचं आणि मुलाचं समजा जे बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं तसंच एक ही गोष्ट आहे असं त्याला वाटेल. पण जेव्हा त्याला कळेल की बाबा हे जे बाळ आहे हेच परमसत्य आहे, तेव्हा त्या लीलेचं महत्त्व अधिक जास्त वाढतं की हे बाबा आपल्यासारखी सामान्य लीला नाही आहे. तर सांगण्याचा उद्देश माझा हा आहे की भगवत भक्ती स्फुरित करण्यासाठी किंवा श्रद्धा अधिक दृढ करण्यासाठी ऐश्वर ज्ञान आवश्यक आहे. उलट चैतन्य चरितामृतमध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, ना करह आलस या आहे ते कृष्ण लागे सुदृढ मानस. मला एकदम त्याच वेळेस श्लोक का नाही आठवत. या आहे ते सुदृढ लागे कृष्ण मानस. ना करह आलस, ना करह आलस, कोणाला आठवतं कसा सुरुवात, पहिला शब्द काय? ना करह आलस. ना करह आलस काय? चैतन्य चरितामृतमध्ये एक श्लोक आहे ना, या आहे ते सुदृढ लागे कृष्ण मानस. एक मिनिट, मला वेळ द्या. ऐन वेळेला मला श्लोक असे आठवत नाहीत. हां, आठवला. सिद्धांत बलिया चित्ते ना करह आलस, या आहे ते कृष्णे लागे सुदृढ मानस. कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात की सिद्धांत समजून घ्यायला, ऐश्वर ज्ञान समजून घ्यायला आळस करू नका. जसे तुम्ही बोलले ना की हे ऐकायला कंटाळा येतो, पण कृष्णदास कविराज गोस्वामींनी सगळे आचार्य सांगतात की नाही, हे कंटाळा करू नका, हे ऐकणं खूप महत्त्वाचं आहे. भागवतामध्ये पण दुसरा स्कंद आणि तिसऱ्या स्कंदाचा काही भाग खूपच क्लिष्ट वाटतो आणि खूप कंटाळा येतो वाचन करायला, कसं तरी तिथून निघून जावं असं वाटतं. परंतु सगळे सांगतात की नाही, तुम्ही तत्त्वज्ञान समजून घ्या, नाहीतर मग आपली फक्त लौकिक श्रद्धा राहील. तर ठीक आहे, हे सर्व मी याच्यासाठी सांगतो आहे की का ऐश्वर ज्ञान महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला कळालं असेल तर या श्लोकावरती आपण चर्चा करूया. इथे भगवंत काय म्हणतात ऐश्वर ज्ञान सांगताना, मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना. अर्जुन, अव्यक्त रूपाने मी या सर्व जगामध्ये व्याप्त आहे. हे झाला पहिल्या 2 ओळीचा अर्थ. आणि मत्स्थानी सर्वभूतानी, सर्व जीव माझ्यामध्ये स्थित आहेत, हे तिसऱ्या पदाचा अर्थ. आणि चौथ्या पदाचा अर्थ, न चाहम तेषु अवस्थिता, परंतु मी त्यांच्यामध्ये नाही आहे. आता श्लोक 4, 5, 6 हे थोडेसे मागे पुढे फिरवणारे आहेत, त्याच्यामुळे घाई करू नका. जेव्हा आपण 4, 5, 6व्या श्लोकापर्यंत येऊ तेव्हा गोष्टी बऱ्याच क्लिअर होतील. तर या श्लोकामध्ये काय की मी अव्यक्त रूपाने सर्व व्याप्त आहे. अव्यक्त रूपाने म्हणजे आपण परमात्मा रूपाने म्हणू शकतो किंवा शक्तीच्या स्वरूपाने म्हणू शकतो. ॲक्च्युली सर्व काही भगवंतांची शक्तीच आहे ना. तर या रूपाने अर्जुन मी सर्व व्याप्त आहे आणि सर्व काही माझ्यामध्ये स्थित आहे, परंतु मी कशातही स्थित नाही, मी त्यांच्यामध्ये स्थित नाही, असं भगवंत सांगतात. तर याचा एक्झॅक्टली अर्थ काय होतो तर ते आपण बघूया. हां, तर ही तर ओळ समजायला सोपी आहे की मी सगळे सर्व व्याप्त आहे अव्यक्त रूपाने. हे तुम्हाला समजायला सोपं आहे ना, का तुम्हाला कठीण वाटतंय? भगवंत सर्व व्याप्त आहेत हे तर माहिती आहे ना आपल्याला. हां, भगवंत सर्व व्याप्त आहेत, हां, हे तर आपल्याला सगळ्यांना क्लिअर आहे. त्याच्यामुळे या ओळीवरती जास्त काही बोलण्याची गरज नाही. पुढच्या 2 ओळी की त्याच्यामध्ये काय म्हणतात की सर्व जीव माझ्यामध्ये आहेत आणि मी त्यांच्यामध्ये नाही आहे. तर हे समजून घेऊया. याचा अर्थ काय होतो, सर्व जीव माझ्यामध्ये आहेत म्हणजे ते माझ्यावरती निर्भर आहेत आणि मी त्यांच्यामध्ये नाही आहे म्हणजे मी त्यांच्यावरती निर्भर नाही आहे. हा जर ही ओळ जर तुम्ही लक्षात ठेवली तर पुढचे 3-4 श्लोक समजायला सोपं जाईल. नाहीतर वाटेल की हे कसं क्लिष्ट वर्णन आहे. भगवंत अव्यक्त रूपाने सर्व व्याप्त आहेत हे आपल्याला माहीत आहे. सर्व काही माझ्यामध्ये आहे म्हणजे सर्व काही माझ्यावरती निर्भर आहे आणि मी त्यांच्यात नाही आहे म्हणजे मी त्यांच्यावरती निर्भर नाही. मी सगळ्याचं कारण आहे म्हणून सगळे माझ्यात स्थित आहेत.
परंतु मी त्यांच्यामध्ये नाही आहे, कारण मी अनासक्त आहे. जास्त कॉम्प्लिकेटेड होत असेल, फक्त एवढंच लक्षात ठेवा, सर्व काही भगवंतांमध्ये स्थित आहे म्हणजे सर्व काही भगवंतांवरती निर्भर आहे. आणि भगवंत याच्यामध्ये स्थित नाहीत याचा अर्थ होतो भगवंत कशावरतीही निर्भर नाही आहेत. बस एवढं लक्षात ठेवा. मग बाकीच्या गोष्टी आपण जसे जशी चर्चा करू तुम्हाला समजायला येतील. पण ही ओळ तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, निर्भर आणि अनिर्भरची, नाहीतर मग तुम्हाला कन्फ्युजन होईल. तर आता प्रभुपादांच्या तात्पर्याकडे येऊया. तात्पर्यामध्ये एक शब्द आला, मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना. अव्यक्त मूर्तीने मी सर्व व्याप्त आहे. तर अव्यक्त हा शब्द घेऊन प्रभुपाद हा तात्पर्य लिहितात की प्रभुपाद काय म्हणतात, भगवंतांचा साक्षात्कार स्थूल भौतिक इंद्रियाद्वारे होऊ शकत नाही. कारण कोणी प्रश्न करेल की बाबा जर भगवंत सर्व व्याप्त आहेत तर मग का दिसत नाहीत. म्हणजे नॅचरल क्वेश्चन आहे ना, की तुम्ही म्हणतात की मया तदभिदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना, म्हणजे अव्यक्त ठीक आहे, अव्यक्त हा एक शब्द आहे, परंतु मी सर्व व्याप्त आहे. जर एखादी गोष्ट सगळीकडेच आहे तर मग ती दिसली पाहिजे किंवा जाणवली पाहिजे. आता आपण म्हणू हवा दिसत नाही, पण हवा जाणवते तरी ना. तर मग कोणी असा प्रश्न केला की सर्व व्याप्त आहेत तर मग तो का दिसत नाही, का जाणवत नाही. तर अव्यक्त या शब्दाला धरून प्रभुपाद इथे हा काही पहिले उतारे लिहितात. प्रभुपाद म्हणतात की त्याला तुम्ही असं जाणू शकत नाही किंवा बघू शकत नाही. ते जाणण्यासाठी आणि बघण्यासाठी एक पद्धत आहे. ती पद्धत काय आहे ते समजावून सांगण्यासाठी प्रभुपादांनी भक्तिरसामृत सिंधूमधल्या एका श्लोकाचा संदर्भ दिला आहे. आणि तो श्लोक चैतन्य चरितामृतमध्ये पण आहे, मध्य लीलेमध्ये. मला वाटतं ही सनातन शिक्षा असेल. तर तो काय श्लोक आहे, अतः श्रीकृष्ण नामादी न भवेत ग्राह्यम इंद्रियै सेवन मुखे ही जिव्हादौ स्वयं एव स्फुरती अदह. हा पान नंबर 331 तात्पर्यात हा श्लोक दिला आहे, मी तिथूनच वाचतोय. तर भाषांतर कोण वाचेल. आता मी जो श्लोक बोललो त्याचं तात्पर्यातलं सर्वांनी ॲक्च्युली व्हॉलंटिअर करायला पाहिजे एका पाठोपाठ, म्हणजे सगळ्यांचा सहभाग होईल ना. हां, ठोंबरे माताजी तुम्ही वाचा. बस, येस बस. तर उत्तर काय देत आहेत प्रभुपाद, अव्यक्त आहे. अव्यक्त या शब्दावरून हे तात्पर्य लिहिलं आहे की सर्वव्याप्त आहे तर का दिसत नाही. का दिसत नाही, कारण त्याला दिसण्याची जाणवण्याची एक पद्धत आहे. काय पद्धत आहे, अतः श्रीकृष्ण नामादी न भवेद ग्राह्यम इंद्रिय. ना आदी म्हणजे काय म्हणतो आपण, राम श्याम आदी, म्हणजे राम श्याम प्रकाश सुरेश असे खूप जण लोक आहेत. तर श्रीकृष्ण नामादी, आदी म्हणजे भगवंतांचं नाम, भगवंतांचं रूप, भगवंतांच्या लीला, भगवंतांचं धाम, हे सर्व काय आहे, न भवेत ग्राह्यम, ग्राह्य करता येत नाही. कोणाला, इंद्रिये, इंद्रियांना. कुठल्या इंद्रियांना, जे भौतिक इंद्रिय आहेत. भौतिक इंद्रियांना भगवंतांचं नाम रूप लीला धाम ग्रहण करता येत नाही, समजत नाही, बघता येत नाही, अनुभवता येत नाही. तर का करता येत नाही, कारण इंद्रिय भौतिक आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आध्यात्मिक आहेत, दिव्य आहेत. कशा काय दिसतील, कशा काय जाणवत आहेत, काय दोन्ही फरक आहे ना. आपण गीता कोर्समध्ये चर्चा करतो की आत्म्याला जर आत्म्याचा आकार केसाच्या 1,00,000 भागा एवढा आहे तर ते बघणारे मायक्रोस्कोप आपल्याकडे आहेत, मग का बरं मायक्रोस्कोपच्या खाली आत्मा दिसत नाही. तेव्हा आपण काय उत्तर दिलं होतं, आठवतं कुणाला. भौतिक आहे. तर तोच सिद्धांत इथे लागू पडतो. कृष्ण नाम रूप गुण लीला धाम हे आध्यात्मिक आहेत आणि आपली इंद्रिय भौतिक आहेत, त्याच्यामुळे त्याला ग्रहण नाही करू शकत. मग कुणी म्हणेल, अरे तर इंद्रिय तर नेहमी भौतिकच राहणार, मग कधीच कळणार नाही का. नाही, कळेल तुम्हाला, भगवंतांचा अनुभव होईल. कसा, सेवेन मुखे ही जिव्हादो, सेवा करून. सेवा करून म्हणजे सेवा म्हणजे भक्तांची पण आणि भगवंतांची पण. सेवा म्हटलं की सर्व सेवा आली. मग ठीक आहे, सेवेन मुखे ही जिव्हादो. जिव्हादो सांगण्याच्या आधी तुम्हाला मी पुढची ओळ सांगतो. स्वयं एव स्फुरती अदह. स्फुरती याचा अर्थ काय होतो, स्फुरण होणे, स्फूर्ती आली, याचा काय अर्थ होतो. अरे हा तर मराठी शब्द आहे ना, स्फूर्ती आली. स्फूर्तीला काय म्हणता तुम्ही,
त्याचा अर्थ काय घेतं? ओके, आणखीन दुसरा अर्थ सांगा, आणखीन दुसरा अर्थ स्फूर्तीचा. हां हां, आठवणे, माहीत होणे, साक्षात्कार होणे, स्फूर्ती आली असा पण अर्थ होतो. तर इथे काय म्हणतात या श्लोकामध्ये, स्वयं एव स्फुरती, याचा अर्थ कोण सांगेल? हां हां, आपोआप स्फुरण होतं. कशाचं स्फुरण? कृष्ण नाम रूप गुण लीला, जी पहिली ओळ आहे. कधी होतं? भौतिक इंद्रियांनी तुम्ही बोलले नाही होत आहे. तिसऱ्या ओळीत त्याचं उत्तर दिलं. कधी होतं? सेवेन मुखे ही जिव्हादव, जेव्हा तुम्ही सेवा कराल तेव्हा जरी तुमचे इंद्रिय भौतिक असले तरी कृष्ण नाम रूप गुण लीला याचं आपोआप तुम्हाला आतून स्फुरण होईल, अनुभव होईल, साक्षात्कार होईल, दर्शन होईल. मग ही सेवा कुठून सुरुवात करायची? जिव्हा आदो. जिव्हा म्हणजे काय? जीव. आणि आदो म्हटल्यावर काय असेल? आदो म्हटल्यावर काय असेल? मी तुम्हाला आधी म्हटलं की राम श्याम, आधी म्हटलं की प्रकाश सुरेश, परफेक्ट, इत्यादी. जिव्हा आदव. फक्त जिव्हेचं एक काय म्हणता येईल उदाहरण दिलं आहे. जिव्हा, कान, कानाने श्रवण करणे, डोळ्याने दर्शन घेणे, जिव्हेने प्रसाद आस्वादन करणे, जिव्हेने नामस्मरण करणे. जर असं केलं तर हे भौतिक इंद्रिय पण स्वयमेव स्फुरती, आपोआप या गोष्टीचं तुम्हाला स्फुरण होईल. तर हे एवढं सर्व प्रभुपादांनी का लिहिलं? कारण या श्लोकामध्ये अव्यक्त हा शब्द आला. अव्यक्त हा शब्द आल्यामुळे का भगवंत दिसत नाहीत ते समजावून सांगण्यासाठी प्रभुपादांनी ही सगळी पद्धत, हा श्लोक सांगितला आणि डिटेलमध्ये समजावून सांगितलं का दिसत नाहीत, कसे दिसणार, कशी सुरुवात करायची, कधी दिसणार. हे तुम्हाला आता कळलं का? याच्यामध्ये काही प्रश्न आहे? हां, ठीक आहे. तर हाच मुद्दा समजावून सांगताना प्रभुपादांनी आणखीन एक संदर्भ दिला आहे, तो आहे ब्रह्मसंहितेचा. की ब्रह्मसंहिता काय सांगते? प्रेमांजन चुरित भक्ती विलोचनेनं संत सदैव हृदयेषु विलोकयंती. की जोपर्यंत डोळ्यांना प्रेमाचं अंजन नसतं तोपर्यंत भगवंत दिसणार नाही, असा एक तो एक श्लोक आहे ब्रह्मसंहितेमध्ये. तर त्याचा पण तोच अर्थ होतो आहे जे आपण आतापर्यंत चर्चा केली. जोपर्यंत इंद्रियांच्या सहाय्याने सेवा करून आपण भक्तिप्रेम विकसित करणार नाही तोपर्यंत भगवंतांचं अनुभूती आणि दर्शन होणार नाही. तर हा ब्रह्मसंहितेतला श्लोक काय सांगतो? प्रेमांजन चुरित भक्ती विलोचनेनं, प्रेमाच्या अंजनाने चुरित भक्ती कोणाला लावलं आहे? विलोचनेनं. लोचन म्हणजे डोळे. मग असं झाल्यावर काय होतं? संत सदैव हृदयेषु विलोकयंती. असे संत, संत म्हणजे असे भक्त, नेहमी हृदयामध्ये भगवंतांना बघतात किंवा जाणतात, अनुभवतात. हाच मुद्दा स्पष्ट करण्यासाठी ब्रह्मसंहितेचा प्रभुपादांनी संदर्भ दिला आहे. त्यालाच प्रभुपाद काय म्हटले? जर मनुष्याने भगवान श्री गोविंदाच्या ठायी प्रेमभाव विकसित केला तर तो श्री गोविंदांना आपल्या अंतर्यामी तसेच आपल्या बाहेर सर्वत्र पाहू शकतो. अव्यक्त शब्दावरून एवढी मोठी प्रभुपादांनी सगळी चर्चा केलेली आहे. तर आता आपण समोर जाऊया. पुढे काय प्रभुपाद म्हणतात? हिअर इट इज सेड ऑल इज ऑल करून एव्हरी इज नॉट. येथे अव्यक्त मूर्तींना या शब्दावरून हे दर्शवण्यात आले आहे. भगवंत सर्व, ठीक आहे, ती वेळ झाली. पुढची वेळ. तथापि वस्तुतः आपण जरी त्यांना पाहू शकलो नाही तरी सर्व काही त्यांच्यामध्ये स्थित आहे. 7व्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे संपूर्ण भौतिक सृष्टी म्हणजे त्यांच्या दोन भिन्न शक्ती, परा आणि आध्यात्मिक शक्ती आणि अपरा किंवा भौतिक शक्ती संयोग आहे. प्रभुपाद आणखीन एक दुसऱ्या बाजूने समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात की एक तर तुम्ही म्हणताय की सर्वव्याप्त आहे, दिसत नाही. मग कसं बघायचा, कसा अनुभव करण्याची त्याची एक पद्धत सांगितली. भक्तिरसामृत सिंधूमधला एक श्लोक सांगितला, ब्रह्मसंहितेतला एक श्लोक सांगितला. बरं, हा मुद्दा बाजूला ठेवा, तर दुसऱ्या पद्धतीने समजावून सांगतो असं प्रभुपादांचा मानस आहे. काय मानस आहे? की तुम्ही जगाचं निरीक्षण करा. या जगामध्ये काय आहे? एकतर निर्जीव पदार्थ आहेत आणि एक सजीव पदार्थ आहेत. म्हणजे त्या एक आत्मा आहे आणि निर्जीव पदार्थ आहेत आणि सर्व काही या दोघांच्या संयोगानंच तयार होतं आहे. आता आपलं शरीर आहे, जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत हे शरीर वाढतं किंवा क्रिया करतं. आत्मा निघून गेले की लगेच सडायला सुरुवात होते. म्हणजे या शरीराला मेंटेन आत्मा करतो आहे.
तर ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे सर्व काही घडतं आहे. तर प्रभुपाद म्हणतायत की याचा आपण आधीच अभ्यास केला 7व्या अध्यायामध्ये. ह्या दोन्ही शक्ती ह्या दोन्ही गोष्टी भगवंतांच्या शक्ती आहेत. याचा अर्थ या दोन्ही शक्तीच्या रूपाने भगवंत सर्वव्याप्त आहेत. ही चर्चा समजली की जास्त कॉम्प्लिकेटेड झाली दुसऱ्या अँगलने? हां. तर बघा, प्रभुपादांनी अव्यक्त ह्या शब्दाला समजावून सांगण्यासाठी पहिल्यांदा सांगितलं की त्यांना समजण्याची पद्धत आहे की तुम्ही भक्तीत इंद्रियांना लावा आणि प्रेमांजन असलं पाहिजे. या पद्धतीने समजावून सांगितलं. तर दुसरी समजावून सांगण्याची पद्धत काय आहे की कसे भगवंत सर्वव्याप्त आहेत, कसे सगळीकडे आहेत, कसं समजायचं. तर ते समजण्यासाठी प्रभुपाद म्हणतात की आपण 7व्या अध्यायात अभ्यास केला की भूमिरापो नलो वायू ख मन बुद्धिरेवच ही भगवंतांची बहिरंग शक्ती आहे. आणि जीवात्मा अपरे मितस्तु अन्याम प्रकृती विधी मे पराम, जीव ही भगवंतांची तटस्थ शक्ती आहे. आणि त्याच्या पुढच्या श्लोकात आपण बघितलं आहे, एतद योनिनी भूतानी सर्वानी इत्युपधारय अहम कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तथा. कनिष्ठ प्रकृती, तटस्थ प्रकृती एकत्र येतात आणि या दोन्हीच्या संयोगाने सर्व काही या जगात बनतं. तर ह्या दोन्ही प्रकृती कोणाच्या शक्ती आहेत? भगवंतांच्या. आणि सगळं काही या शक्तीनेच तयार होतं. याचा अर्थ भगवंत सर्वव्याप्त आहेत की नाही आहेत? आहेत का? कारण त्यांच्या शक्ती सर्व आहेत ना. आता माझी शक्ती समजा आता काय म्हणणार आपण की समजा एक कलेक्टर आहे. तर कलेक्टरची जी अधिकाराची जी शक्ती आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे. तर पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की या व्यक्तीची त्याच्या अधिकाराच्या रूपाने उपस्थिती आहे. तसंच भगवंत शक्तीच्या रूपाने सर्वव्याप्त आहेत. शक्ती कोणती? तटस्थ शक्ती आणि बहिरंग शक्ती. हे समजावून सांगितलं, दुसरी पद्धतीने समजावून सांगितलं. हे कलेक्टरचं उदाहरण समजलं का जास्त कॉम्प्लिकेट झालं? हां, समजलं ना? ठीक आहे. तर हे दुसऱ्या पद्धतीने आपण समजून घेतलं. एवढी सगळी चर्चा प्रभुपादांनी अव्यक्त या शब्दासाठी घेतलेली आहे. आणि आणखीन एक उदाहरण, ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश संपूर्ण विश्वभर पसरलेला आहे त्याप्रमाणे भगवंतांची शक्ती संपूर्ण सृष्टीत पसरलेली आहे. कोणती शक्ती संपूर्ण सृष्टीत पसरलेली आहे? कोण सांगेल? बहिरंग आणि तटस्थ दोन्ही पण ना. आता तर चर्चा केली ना आपण. तुम्हाला मी हेच तर समजावून सांगितलं. 7व्या अध्यायात आपण बघितले बहिरंग तटस्थ शक्ती, दोन्हीच्या संयोगाने सर्व काही होतं. सगळीकडे याच दोन्ही शक्ती आहेत. त्याच्यामुळे भगवंत शक्तीच्या रूपाने सर्वव्याप्त आहेत. इथे प्रभुपादांनी सूर्यप्रकाशाचं उदाहरण दिलं. सूर्यप्रकाश संपूर्ण विश्वभर पसरलेला आहे त्याप्रमाणे भगवंतांची शक्ती संपूर्ण सृष्टीत पसरलेली आहे. संपूर्ण सृष्टीत पसरलेली कोणती शक्ती आहे? बहिरंग आणि तटस्थ. जर भौतिक जगाचा विचार केला तर ऑफकोर्स आध्यात्मिक जगतामध्ये अंतरंग आहे. कळलं का जास्तच कॉम्प्लिकेटेड होतं आहे? तुम्ही स्पष्ट तरी सांगत जा मला. हां, नाहीतर फक्त हो हो म्हणाल आणि नंतर प्रॉब्लेम होईल. तर कनिष्ठ शक्ती म्हणजे निर्जीव पदार्थ, हवा, पाणी, अग्नी, वायू, यांना कनिष्ठ शक्ती म्हणायचं किंवा बहिरंग शक्ती म्हणायचं. भूमिरापो नलो वायू खमनो बुद्धिरेवच अहंकारित्यमे भिन्ना प्रकृती अष्टधा. भिन्ना प्रकृती पण त्याला शब्द, 3 शब्द आहेत: कनिष्ठ शक्ती, बहिरंग शक्ती, भिन्ना शक्ती. 7वा अध्याय 4 नंबरचा श्लोक. तर आता आपण पुढे जाऊया. हे समजावून सांगताना आणखीन प्रभुपाद एक उदाहरण देतात, राजाचं उदाहरण देतात. तरी कोणी असा निष्कर्ष काढू नये की भगवंत ज्या अर्थी सर्वव्यापी आहे त्या अर्थी त्यांचे वैयक्तिक अस्तित्व नष्ट झाले आहे. तर काही लोक काय म्हणतात की बाबा समजा मी एक माती घेतली आणि मातीपासून बाहुल्या बनवल्या. 1 किलो मातीपासून 10 बाहुल्या बनतात. तर मी 10 बाहुल्या बनवल्या तर किती माती शिल्लक राहील? काहीच राहणार नाही. तर हेच लोक असंच आर्ग्युमेंट देतात की भगवंत जर सर्वव्याप्त आहेत याचा अर्थ त्यांचं वैयक्तिक अस्तित्व नाही आहे. ते सगळे या सृष्टीमध्ये मातीसारखे त्यांचे आता वेगवेगळे पदार्थ तयार झालेत. पण प्रभुपाद म्हणतात असं नाही आहे. भगवंतांच्या बाबतीत हे सिद्धांत नाही लागू पडत. जो मातीच्या बाबतीत लागू पडतो तो भगवंतांसाठी होत नाही. ते जरी सर्वव्याप्त असले तरी त्यांचं वैयक्तिक अस्तित्व आहे. असं नाही की सगळ्या जगात भगवंत व्याप्त होऊन गेले आणि आता तो आता कुठे तर कृष्णच नाही आहे, असं नाही. कृष्ण राम नरसिंह त्यांचं वैयक्तिक अस्तित्व पण आहे.
अशा युक्तिवादाचे खंडन करण्यासाठी भगवंत म्हणतात, मी सर्वव्यापी आहे, सर्व काही माझ्यामध्ये स्थित आहे, तरीही मी अलिप्त आहे. की बाबा मी सगळीकडे विरघळून नाही गेलो आहे. माती जशी भावल्या बनली तसं मी सगळीकडे माझे तुकडे तुकडे नाही झाले. हे सगळं माझ्या शक्तीमध्ये आहे आणि मी स्वतः अलिप्त आहे. मी यांच्यावरती निर्भर नाही आहे. माझं वैयक्तिक अस्तित्व वेगळं आहे. तर हेच उदाहरण प्रभुपाद राजाचं घेतात. राजा हा प्रशासनाचा अधिपती आहे आणि ते प्रशासन म्हणजे राजाच्या शक्तीचा आविष्कार आहे. प्रशासनातील विविध विभाग म्हणजे राजाच्या शक्ती आहेत आणि प्रत्येक विभाग हा राजाच्या शक्तीवर आश्रित असतो. परंतु राजा व्यक्तिशः प्रत्येक विभागात उपस्थित असावा अशी अपेक्षा कोणालाही करता येणार नाही. तर इथे राजा कोण आणि शक्ती कोण? हां, आणि शक्ती म्हणजे भगवंतांच्या शक्ती. तरी समजायला सोपं आहे ना, की राजाचा संरक्षण विभाग असेल, अन्न विभाग असेल, पाणी विभाग असेल. याचा अर्थ असा होत नाही की राजाच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले, काही विभाग अन्न विभागात गेले, काही भाग पाणी विभागात गेले, असं नाही. राजा वेगळा व्यक्ती असतो, त्याच्या शक्तीने सगळं काही घडतं. तसंच भगवंतांच्या शक्तीने सगळं काही विभाग चालत आहेत, पण भगवंतांचं वैयक्तिक अस्तित्व पण आहे, जसं राजाचं आहे. कारण भगवंत याच्यावरती निर्भर नाही आहेत. तर हे प्रभुपादांनी सांगितलं स्थूल उदाहरणाच्या सहाय्याने म्हणतायत. ते समजावून सांगताना तात्पर्याच्या शेवटी प्रभुपादांनी 10व्या अध्यायातला एका श्लोकाचा संदर्भ दिला आहे. एकांशे विष्टभ्याहमिदं कृष्णम एकांशेन स्थितो जगत, पान नंबर 332. हे 10व्या अध्यायामध्ये हा श्लोक येईल. तिथे भगवंत असे बोलतात की मी माझ्या एका अंशाने सर्वव्याप्त आहे. की अर्जुन, तू मला काय विचारतो एवढ्या सगळ्या विभूती? माझ्या विभूतीचा काही अंत नाही. एका अंशाने मी सर्व काही सांभाळतो. अथवा किं बहुनेतेन तवा ज्ञातेन अर्जुना विष्टभ्याहमिदं कृष्णम एका अंशेन स्थितो जगत, असा 10व्या अध्याय श्लोक आहे. तर तेच सांगण्याचा प्रयत्न आहे. तर हे तात्पर्य तुम्हाला समजलं? हां, तर या श्लोकात भगवंतांनी काय सांगितलं की मी सर्वव्याप्त आहे अव्यक्त स्थितीमध्ये. ही ओळ आपल्याला समजली. अव्यक्तवर आपण चर्चा केली, का दिसत नाही, दिसण्यासाठी काय केलं पाहिजे. भक्तिरसामृत सिंधू आणि ब्रह्मसंहिता. त्याच्यानंतर अव्यक्त आहेत म्हणजे त्यांचं वैयक्तिक अस्तित्व नाही आहे असं नाही आहे. जसा राजाचं विभाग असतात परंतु राजाचं पण शरीर असतं, तसे भगवंत जरी शक्तीने व्याप्त असले तरी त्यांचं एक वैयक्तिक साकार रूप आहे. हे निराकारवादी म्हणतात की त्यांचं रूप नाही, त्यांची अशी संकल्पना आहे. तर हे पण बघितलं. आणि शक्तीच्या स्वरूपाने भगवंत स्वरूप सर्वत्र आहेत. म्हणजे शक्ती म्हणजे कोण? कनिष्ठ शक्ती आणि आपण या शक्तीच्या स्वरूपाने भगवंत सर्वत्र आहे. जसा राजा त्याच्या अधिकाराने सगळीकडे आहे, कलेक्टर त्याच्या अधिकाराने जिल्ह्यामध्ये आहे, तसंच भगवंत त्यांच्या शक्तीच्या स्वरूपाने सर्वव्याप्त आहेत. तर आचार्यांनी काही एक्स्ट्रा सांगितलं काय? हां, तर ही बलदेव विद्याभूषणच्या तात्पर्यातून ही ओळ तुम्ही लक्षात ठेवा की सर्व काही भगवंतांमध्ये आहे म्हणजे सर्व काही भगवंतांवरती निर्भर आहे. आणि भगवंत कशातही नाहीत म्हणजे भगवंत कशावरती निर्भर नाहीत. ही ओळ लक्षात ठेवा, मग पुढचे श्लोक समजायला सोपं जाईल, नाही तर कठीण होईल. तर ठीक आहे, हे 2 श्लोक संपले. हां, तर भगवंत इथे काय बोलत आहेत की कुठे गेला श्लोक? हां, मत्स्थानी सर्वभूतानी, सर्व काही माझ्यामध्ये आहे, सर्व जीव सर्व काही माझ्यामध्ये आहे. माझ्यामध्ये आहे याचा अर्थ होतो सर्व काही भगवंतांवरती निर्भर आहे. आणि त्या श्लोकामध्ये पुढे भगवंत म्हणतात न चाहम तेषु अवस्थिता, आणि मी त्याच्यामध्ये नाही आहे. नाही आहे याचा अर्थ होतो मी त्याच्यावरती निर्भर नाही आहे. ही ओळ तुम्ही लक्षात ठेवा, मग समोर चर्चा केल्यावर तुम्हाला आपोआप समजेल. तुम्हाला फक्त कसं हे ओळ महत्त्वाची हे सांगण्यासाठी फक्त या श्लोकाचं थोडंसं आपण चर्चा करू, पूर्ण नाही करणार आहे. ही ओळ किती महत्त्वाची हे समजण्यासाठी फक्त. तर भक्तीच्या गुहेज्ञान, ऐश्वर्यज्ञान हे बघितलं. भगवंत सर्वत्र मग का दिसत नाही हे बघितलं. सर्वव्याप्त म्हणजे वैयक्तिक अस्तित्व नाही, राजाचं उदाहरण बघितलं. भगवंत परमात्मा आणि शक्तिरूपाने आहेत हे बघितलं. माझ्यामध्ये आहे मी त्यांच्यात नाही म्हणजे अनासक्त आहेत किंवा निर्भर नाही आहेत हे बघितलं. आता हा श्लोक गाऊया 5वा. याची चर्चा नाही करणार आहे, फक्त तुम्हाला फूड फॉर थॉटसाठी. श्लोक नंबर 5. न च मत्स्थानी भूतानी पश्य मे योगमैश्वरम् भूतभृन च भूतस्थो ममात्मा भूतभावनः.
तर आता तुम्ही काय करा, तुमच्या गीतेमध्ये 4था श्लोक आणि 5वा श्लोक बघा आणि संस्कृत वाचून किंवा ओळी वाचून तुम्हाला काही जाणवतं का मला सांगा. 4थ्या आणि 5व्या श्लोकात काही जाणवतं का तुम्हाला, काही लक्षात येतं का? दोन्ही श्लोकाचं थोडंसं लक्ष देऊन वाचन करा. 1 मिनिट, कोणा हँड रेस केला? कोणतरी हँड रेस केला होता का? नाही ना, ठीक आहे. हां, 4था श्लोक बघा, 5वा श्लोक बघा, काही फरक वाटतो तुम्हाला? काही समजलं, काही क्लिक झालं शब्दांना बघून, ओळींना बघून? परफेक्ट, परफेक्ट. अरे वा, खूप छान, खूप छान. हां, तर हेच आता आपल्याला समजून घ्यायचं. हे समजण्यासाठी जी मी तुम्हाला ओळ सांगितली होती ना, निर्भर आहे निर्भर नाही आहे, ते समजावून घ्यावं लागेल. हां, कारण भगवंत परस्पर विरोधी बोलत आहेत. 4थ्या श्लोकात काय बोलले? मत्स्थानी सर्व भूतानी, सगळे काही माझ्यामध्ये स्थित आहे. आणि या 5व्या श्लोकात काय म्हणतात? नच मत्स्थानी भूतानी, काहीच माझ्यामध्ये नाही आहे. मग कोणी म्हणेल, अरे तुम्ही तर आताच तर असे बोलले आणि ते तुम्ही आता म्हणताय की नाही माझ्यामध्ये, हे तर विरोधाभास झाला. म्हणजे एकदम पलटल्यासारखं झालं ना. मग असं आश्चर्य होईल. तर दुसऱ्या ओळीत काय सांगतात? बरोबर रे, पश्यमे योगम ऐश्वरम, हेच तर माझं ऐश्वर आहे. आता हे ऐश्वर काय आहे आणि कसं समजणं कठीण आहे, भगवंत कसे अचिंत्य आहेत